गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. नमस्कार नमस्कार ठाणेकर रसिक हो, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी अमृता संभूस आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पाच्या ह्या 32व्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत राष्ट्रीय बास्केटबॉलपटू, सायकलिंग, गिर्यारोहण, मॅरेथॉन आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांमध्ये विविध रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या सौ वासंती जयंत जोशी यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी टीम गप्पांच्या वतीने सुद्धा त्यांचे मनापासून स्वागत करते. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. ईशा टूर्सचे आत्माराम परब, जे आपले नवीन सहप्रायोजक आहेत. आपल्या पाहुण्यांना आपण जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणाऱ्या मनस्वी गृहउद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहनी यांना धन्यवाद. आमचे एक या सगळ्यासोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्या सौ वासंती जोशी यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. आता मी आमच्या गप्पांच्या टीमची भाग्यश्री कासार हिला विनंती करते की तिने सौ वासंती जोशी यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. गप्पांचा गप्पांचा. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव. सर्व मान्यवरांचे आभार. मी सर्व प्रायोजकांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावं अशी सर्वांना नम्र विनंती. ते पण फोटोसाठी यायचं आहे. श्री अमोद दांडेकर, मंगेश कोळी, रश्मी जोशी, अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, नरेंद्र फडके, प्रिसिलिया आणि मी अमृता संभूस. गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. गप्पांचा. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झाले. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा आवर्जून सांगते की गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, गप्पांची संपूर्ण टीम, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला असे सर्वांचे मोलाचे हात आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आपण सर्व रसिक श्रोते हो,
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. गप्पांचा ह्यांचा चालण्याचा हा उपक्रम आपल्याला माहीत आहेच. आता अजून 2 नवीन उपक्रम वैद्य सरांनी सुरू केले आहेत. ते आहेत वाचनाचा आणि भ्रमंतीचा. तर आपण सुद्धा ह्या उपक्रमांच्या मध्ये अवश्य सहभागी व्हा आणि बुद्धीला आणि शरीराला सशक्त बनवा. आता जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मी ह्या कार्यक्रमाची सूत्र आजची मुलाखतकार प्रिसिलिया हिच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गप्पांच्या या सत्रात स्वागत आहे. एक छोटीशी विनंती, आपले फोन कृपया जर सायलेंटवर ठेवू शकलो आपण तर आपल्या गप्पांमध्ये बाधा येणार नाही, आपल्याला कुठे कट होणार नाहीत गप्पा आणि लिंक लागेल. आय होप सगळे आलेत आणि थरार अनुभवांना सगळ्यांची ऐकायची तयारी आहे. सायकल म्हटलं की आपल्यातल्या बऱ्याच जणांना आपलं बालपण आठवत असेल. मग आपल्या आजोबांची, वडिलांची सायकल लपून छपून चोरून चालवणं, ती चालवताना धडपडलो, पडलो, खरचटलं, लागलं, ते लपवण्यासाठी आईवडिलांशी बोललेलं खोटं आणि ते पकडलं गेल्यावर खाल्लेला बेदम मार हाही आठवत असेल. म्हणजे मी तरी खाल्लाय मार. मग आईचं एखादं काम, मार्केटमधनं हे आण, ते आणून देणं. काही जणांनी अगदी शाळा, कॉलेज, अगदी नोकरीसाठी पण सायकलचा वापर केला असेल, प्रवास केला असेल. त्यामुळे आपल्याकडे पण अशा कितीतरी आठवणी आहेत. पण विचार करा, जी लोक ही सायकल घेऊन देशभर भ्रमंती करतात, भटकतात, वेगवेगळे काने कोपरे सगळे गुंडाळून काढतात, त्यांच्याकडे किती अनुभव असेल. तर आज आपल्याबरोबर वासंतीताई आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रात हिमालयात ट्रेकिंग केलेलं आहे, मोहिमा केल्या आहेत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमात म्हणजे आपण सायकलिंगविषयी ऐकणार आहोत त्यांच्याकडनं. तर त्यांनी भारताच्या दक्षिण टोकापासून भारताच्या उत्तर टोकापर्यंत सायकलिंग केलं आहे. त्याचबरोबर हो, खूप मोठा पल्ला आहे हा, 4000 किलोमीटरपेक्षा पण जास्तीचा. आणि तो सोलो सायकलिंग केला आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची परिक्रमा जी मानली जाते, नर्मदा परिक्रमा, तर ती भारताच्या मध्यापासून भारताच्या पश्चिम टोकेपर्यंत त्यांनी त्यासाठी सायकलिंग केलं आहे. तर मी तुमचं स्वागत करते. धन्यवाद. आणि थेट मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे जाते, कारण अनुभव इतके असतील ना की मग मध्ये माझ्या गप्पा वाढवण्यापेक्षा आपण अनुभव ऐकूयात. तर सायकलिंग करणं किंवा ट्रेकिंगची आवड, आपण आवडीपासून सुरुवात करूयात. तर ट्रेकिंग आणि सायकलिंगची आवड कशी लागली? खरं तर मी बास्केटबॉलपटू आणि मगाशी उल्लेख केला तसा लग्नापर्यंत, म्हणजे अगदी लग्न लागेपर्यंत मी बास्केटबॉल खेळत होते, अजूनही खेळते. सायकलिंग आणि ट्रेकिंग मात्र माझ्या मिस्टरांमुळे आणि त्यांचा डॉक्टर्सचा जो ग्रुप होता त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पडले. कारण तोपर्यंत नॅशनल्स आणि इतर कॉम्पिटिशन्समध्ये कधी सायकलिंग करूयात किंवा ट्रेकिंग करूयात असा विषयच नव्हता. पण जे एरवी लोक म्हणतात की लग्नानंतर बंद पडलं, त्याच्याऐवजी लग्नानंतर सायकलिंग आणि ट्रेकिंग हे माझं सुरू झालं. उत्तम. एक उदाहरण आहे की आपण संसारात रमून सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. दुसरा प्रश्न, आता ह्या आवडी तर झाल्या, बास्केटबॉल खेळलात, सायकलिंगची आवड लागली, मग त्यानंतर मोहिमा कसं करणं सुचलं आणि कुठल्या कुठल्या मोहिमा झाल्या? मोहिमा करताना सुरुवात माझी ट्रेकिंगनी झाली होती. मी म्हटलं तसं आमचा ट्रेकर्सचा एक ग्रुप, म्हणजे ज्यांची सगळ्यांची लग्न झाली होती, घरात पोरोबाळं होती, सासू सासरे होते, असे आमचा मित्रमैत्रिणींचा जो ग्रुप जमला, त्याच्यातनं आम्ही सह्याद्रीत, पुण्यात राहत असल्यामुळे आम्हाला खूपच तो फायदा आहे, ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे सह्याद्रीतल्या छोट्या छोट्या 1 डे 2 डेज अशा सह्याद्रीतल्या मोहिमा चालू झाल्या. आणि मग त्याच्यानंतर खरं तर मी जाणार नसलेली एक मोहीम आखणीला घेतली, ती एव्हरेस्ट बेसची. आणि बाकीच्या मित्रांना माहिती होतं की ही फक्त घरात लहान मुली आहेत म्हणून आत्ता हिला जमत नाही आहे, पण त्यांनी मला त्या मीटिंगला बोलवलं. आणि मग सगळ्यांचंच असं झालं की बाकी जात आहेत, मग तू पण जा. आणि सासू सासऱ्यांचा मोठा पाठिंबा होता, त्याच्यामुळे लहान मुलींना त्यांच्यापाशी ठेवून मी पहिलीच हिमालयातली केली ती एव्हरेस्ट बेस कॅम्प केला. आणि तोही मिस्टरांबरोबर आमच्या सगळा ग्रुपचा मिळून. आणि मग नंतर
अन्नपूर्णा फुल सर्किट करणं, खतलिंग ग्लेशियर मी माझ्या मुलीला घेऊन, छोटी होती, मला तर जायचं होतं, तिला मागे कुठे ठेवू म्हणून तिला घेऊन खतलिंग ग्लेशियर करणं, हे सगळे टप्पे माझे ट्रेकिंगचे होत होते. आणि केवळ मित्रांच्या आग्रहामुळे, आणि त्यांना इंड्युरो नावाच्या एका ॲडव्हेंचर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता, ज्याच्यामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला कंपल्सरी लागते. आणि त्या माझ्या 2 मित्रांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा होता. आणि महिलेच्या शोधात असलेली मी, की हिला एकदा चाबी मारली की ही पळते कुठेतरी, असं म्हणून ते माझ्या मागे सायकलसाठी विचारायला आले. आणि मी त्या इंड्युरोसाठी म्हणून प्रथम मित्राच्या मुलीची सायकल नॉन गिअर आणली आणि त्यांच्याबरोबर इंड्युरोला गेले. ती इंड्युरो रेस खूप चांगली झाली. ते 2 जण बॅकआउट झाले. मी आमच्याच परत लाईफ पार्टनरला बरोबर घेऊन ती इंड्युरो रेस पूर्ण केली. आणि मग तिथला परफॉर्मन्स बघितल्यानंतर पुण्यातल्या ग्रुपनी मला अजून तू सायकलिंगमध्ये ये असं प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे मग सायकलवरच्या पुणे कन्याकुमारी, कन्याकुमारी ते लेह, खारदुंगला, उमलिंगला ह्या मोहिमा माझ्या सायकलिंगच्या नंतर चालू झाल्या. आणि ह्या कुठल्या साली झाल्या मोहिमा साधारण? सायकलिंगचं 2004 5मध्ये चालू झालं. त्याच्या आधी माझं एव्हरेस्ट बेस हे झालेलं होतं. आणि मग सायकलिंग तेव्हापासनं ती एकदा सखी एखादी गोष्ट झाली की कशी ती आपल्याबरोबरच असते, तसं इंटरमिटंट, कधी ट्रेकिंग कधी सायकल, ट्रेकिंग सायकल हे चालूच राहिलं आहे आजतागायत. ओके, म्हणजे सायकलिंग आपल्या जनतेला किंवा महाराष्ट्रात उगम होत होता तेव्हा तुम्ही हे प्रवास करून झालेले आहेत तुमचे. खारदुंगला स्पेशली म्हणता येण्यासारखं. हो, खारदुंगलाच्या वेळेला मी म्हटलं तसं इंड्युरोची स्पर्धा झाली. आणि परत माझ्या बास्केटबॉलमधल्या मित्रांनी मला सांगितलं की असा पुण्यातला पुणे सायकल प्रतिष्ठानचा एक गट खारदुंगलाच्या मोहिमेला जाणार आहे आणि तू ते करू शकतेस. म्हणजे माझ्याबद्दलचा विश्वास लोकच व्यक्त करायचं आणि मला पुढे ढकलायचे. आणि मी म्हटलं ठीक आहे बघूया. घरी येऊन मिस्टरांशी बोलले की असं ते म्हणतात, डॉक्टर्सचाच ग्रुप आहे, पुण्यातला आहे आणि ते कुठेतरी मला खारदुंगला काय माहिती नाही, तिथे लेहपासनं कसं जायचं काही माहिती नव्हतं. मग आम्ही दोघं मिळून त्यांच्या मीटिंगला गेलो आणि 29 पुरुष आणि मी एकटी महिला असा आमचा तो गट तयार झाला. आणि आम्ही ती माझी पहिली खारदुंगलाची सायकल राईड होती. ती लेह खारदुंगला करायचं आणि मग श्रीनगरपर्यंत यायचं, अशी पहिली सिव्हिल एक्सपिडिशन होती. आणि जी माझ्या पुस्तकाची सहलेखिका आत्ता इथे आहे, गायत्री जोशी, तिचे मिस्टर उल्हास जोशी, यांची ओळख ही आमच्या त्या खारदुंगला मोहिमेत झाली. म्हणजे त्यावेळेला प्रथम आम्ही एकमेकांना भेटलो आणि आता आम्ही कायमचे बहीण भाऊ म्हणून 2 जण आहोत. आणि त्याच्यामुळे मग पुढच्या अनेक मोहिमा झाल्या. काय सुंदर आठवण आहे. पण खारदुंगला तुम्ही बऱ्याचदा केलाय असं म्हणण्यात. येस, म्हणजे बऱ्याचदा, म्हणजे लेहला एकदा गेलं की माणूस त्याच्या प्रेमात पडतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा लेह खारदुंगला श्रीनगर असं झालं. मग उल्हासमुळेच लेह ते सियाचीन बेसला आम्ही गेलो. मग त्याच्यामुळेच मनाली टू लेह आणि खारदुंगला असं झालं. हे तरी मी तिथे थांबले खारदुंगला. त्याचं तेव्हापासून दरवर्षी हे चालूच आहे. म्हणजे खारदुंगला हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो आणि गायत्री दरवर्षी खारदुंगल्याला जातात. तुम्ही आता सियाचीन बेसबद्दल म्हणालात, त्याबद्दल आम्हाला काही सांगू शकलात? ते काय आहे, तिथे तुम्ही कसे पोहोचलात आणि तिथे एकंदर काय चालतं? जे लोक लेहला गेलेले आहेत त्यांना माहिती आहे की लेहला खारदुंगला ओलांडून गेलं की नुब्रा व्हॅली आहे. आणि लेहला गेलं की जनरली नुब्रा व्हॅलीमध्ये पर्यटनासाठी सँड ड्यून्स बघायला आणि ते पर्यटनासाठी म्हणून लोक जातात. ते ओलांडल्यानंतर आपण म्हणतो की भारताच्या दृष्टीने अतिशय क्रिटिकल पॉईंट असलेला सियाचीनचा जिथे आर्मी कॅम्प आपला आहे, ते सियाचीन ग्लेशियरचा टप्पा आहे. त्याच्यामुळे त्या वर्षीची मोहीम आमची लेहपासून सुरुवात करून नुब्रा व्हॅलीत जायचं आणि नुब्रातनं सियाचीन बेसपर्यंत जायचं अशी होती, ज्याच्यामध्ये गायत्री, आम्ही सगळेच जण बरोबर होतो. आणि अर्थातच आम्ही सियाचीनला जाणार नव्हतो वरती, सियाचीनच्या बेसपर्यंत आम्हाला परवानगी होती, कारण तेव्हा आर्मीच्या परवानग्या ह्या सगळ्या गोष्टीला खूप आवश्यक असतात. त्याच्यामुळे ती लेह ते सियाचीन बेस अशी आमची खूप सुंदर सिनिक अशी ती सायकल राईड होती. अतिशय रोमांचकारी अनुभव होते, कारण जेव्हा आम्ही लेह सोडून नंतर नुब्रा व्हॅलीतनं पुढे जात होतो तेव्हा तिथलं हवामान, तिथले डोंगर, जे यंग माउंटन आहे तो सगळा आणि सगळ्या वाळूचा आहे,
तिथे हवामान बदलत असतं, खूप चॅलेंजेस वातावरणामुळे पण असतात. तेव्हा तर आमचं जेव्हा पुढचा एक टप्पा आम्हाला जायचा होता, आम्ही बाकीचे सगळेजणं जेवणासाठी म्हणून एका स्पॉटला थांबलो आणि आमच्यातलेच 3 जणं जे आता नाही मग आपला पुढचा टप्पा आहे तिथे जाऊनच थांबू, कशाला आता इथे तुम्ही खायला थांबताय म्हणून ते पुढे गेले. आणि तेव्हाच नदीच्या इथे वादळ होऊन तो पूर्ण रस्ताच वाहून गेला आणि त्यांना सायकली सकट डोंगरांवरती चढावं लागलं. आणि त्याचीच आई म्हणजे इथे गायत्री आहे की जे ते वादळातनं वाचणं हे आम्हाला काही तासानंतर जेव्हा आम्ही पलीकडे पोचू शकलो तेव्हा कळालं. त्यामुळे हे सगळे एक्साइटिंग अनुभव होते आणि जे परत परत घ्यावेत असाच तिथला तो निसर्ग आपल्याला साथ घालत असतो. बापरे, लेह म्हटलं की वातावरणातले बदल हे चॅलेंज असतं. मला उमलिंगला बद्दल ऐकायला आवडेल, कारण खारदुंगल्यानंतर आत्ता रिसेंटली काही वर्षांपूर्वी जो हायेस्ट पास झाला तो उमलिंगला ओपन झाला आणि मॅडम त्यातल्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी उमलिंगला सायकलवर कंप्लीट केलं आहे पास. तर उमलिंगला बद्दल आम्हाला सांगा आणि त्यातला अनुभव काय आहे, एकट्याला कसं वाटतं क्लाइंब करताना. खारदुंगलाचं मी म्हटलं तसं मी 3 वेळेला केलं आणि मग मी खारदुंगलापासून थोडी थांबले. एक तर प्रत्येक सुट्टीला मी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि मग घरचं कॉलेजचं आणि प्रत्येक वेळेला सुट्टी घेऊन लेहला जाणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे खारदुंगला झाल्यानंतर मी म्हटलं तो लेहला आता जरा थांबा, मी बाकीचं काहीतरी बघते. तेव्हा पुण्यातल्या एका महाराष्ट्र टाइम्समध्ये लिटरली एक छोटा चौकोन असलेली एक बातमी आली होती आणि त्या बातमीत लिहिलं गेलं होतं की आर्मीनी उमलिंगला नावाचा पास जो खारदुंगलापेक्षा 1000 फूट जास्त उंचीचा आहे असा ओपन केला आहे. एवढीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली आणि ते कुठेतरी डोक्यात बसलं, आपला खारदुंगला झाला आहे हा उमलिंगला जर ओपन झाला असेल आणि तो टुवर्ड्स चायना बॉर्डर होता, म्हणजे खारदुंगला हा पाकिस्तानकडे जाणारा म्हटलं तर, आणि हे चायना बॉर्डर शेकहँड बॉर्डर असा तो आहे. त्याच्यामुळे तिथे जाण्याचं एक मनामध्ये आलं. आल्यानंतर आपापसामध्ये चर्चा केली, माझे सायकलिंगचे म्हणजे माझा भाऊ उल्हास त्याच्याशी चर्चा केली, मिस्टरांशी चर्चा केली. जायचं तर होतं, कोणाच्या ना कोणाच्या तारखा जमत नव्हत्या, ग्रुप जमत नव्हता. मला स्वतःला टीममध्ये जायला आवडतं, पण एकदा डोक्यात काहीतरी बसलं की मग नाही कोणी आलं तर आपण एकटं जाऊ, म्हणून केवळ ती सोलो झाली. म्हणजे मला सोलोच करायची वगैरे असलं काही डोक्यात नव्हतं, पण कोणी नाही मिळत आहे, पण ते सोडून नको द्यायला, आपण जाऊच या उमलिंगला. आणि पेपरमध्ये आले ओपन झाला म्हणजे खारदुंगलासारखा ओपन झाला हेच माझ्या डोक्यात. सगळी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. परत सपोर्ट टीम घ्यायची ठरलं. मग सपोर्ट टीममध्ये मी जेव्हा माहिती काढायला लागले तेव्हा माझे विश्वास जोशी म्हणून गिरीकंद टूर्स ट्रॅव्हल्स अनेकांनी ऐकलं असेल, त्याचे जे संस्थापक आणि त्यांच्या मिसेस शुभदाताई, गिरीकंदच्या विश्वास जोशींशी मी उमलिंगाबद्दल बोलले. त्यांनी त्या घरी जाऊन शुभदाताईला त्यांच्या मिसेसना सांगितलं. तिचा मला एक नुसता मेसेज आला, इफ यू डोंट माइंड आय वुड लाईक टू कम विथ यू ॲज अ सपोर्ट टीम. म्हणजे ती बरोबर सपोर्टला असणं म्हणजे अख्खं टुरिझम डिपार्टमेंट माझ्याबरोबर सपोर्टला असण्यासारखं होतं, एवढे त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत. आणि नाहीतर मी एक गाडी घ्यायची, ड्रायव्हर घ्यायचा, मुलगी माझी तयार झाली होती की मी सपोर्टमध्ये येईन, मग आता ती शुभदाताई आली, असं करून माझी ती सपोर्टची टीम ठरली. हे सगळं आम्ही प्लॅन करत आलो. आता उमलिंगला जायचं, मग कळालं तिथे परवानगी लागते. ओपन झाला म्हणजे आपण गेलो आणि तिथे पोचलो असं उमलिंगलाच्या बाबतीत तेव्हा पहिल्या वर्षी त्या नव्हतं. मग ते प्रयत्न झाले, म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी यांचं ऑफिशियल ट्विटर हँडल असेल किंवा मेल ID असेल आणि त्यांचा पर्सनल असे सुमित्राताई महाजन ह्यांना कॉन्टॅक्ट करून झाले. आपल्या तेव्हा डिफेन्स मिनिस्टर होत्या, त्यांना कॉन्टॅक्ट करून झाले, मेल्स पाठवते, सगळीकडनं प्रयत्न केले, कोणाचंही उत्तर आलं नाही. लिटरली कोणीही जणू काही दखलच घेतली नाही. पण म्हटलं ठीक आहे, जर आर्मीसाठी असं काही असेल, आणि म्हणजे दिल्लीचे दरवाजे वाजवले पण काही रिप्लायच नाही, म्हणजे कुठल्याही गोष्टीला मला होय नाही नाही नाही, म्हणजे लटकतच ठेवल्यासारखं होतं. पण म्हटलं आपण काय होईल, फार तर लेहला गेलो आणि त्या उमलिंगलाकडे जायला बंदी घातली तर आपला खारदुंगला तर कुठे जात नाही, तिथे जाऊ. आणि मग आता जाऊन जायचं तर आता लेह आणि मनाली तो परिसर झाला आहे, आता आपण खूप वर्षांनी चाललो आहे, म्हणून ते कन्याकुमारी त्याच्यात घातलं. आणि मग
म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून उत्तरेच्या टोकापर्यंत जो आता भारतातला हायेस्ट पॉईंट असेल असं जायचं नक्की केलं. कन्याकुमारीहून आम्ही निघालोही. कन्याकुमारीहून निघालो, सगळा प्रवास आमचा चालू झाला. चंदीगडपर्यंत आम्ही गेलो. त्याच्या पुढे मला पहिला फोन आला दिल्लीतनं. तोपर्यंत कोणाचाही मला काही कॉन्टॅक्ट नव्हता, काही मेसेज नव्हता, मेलला रिप्लाय नव्हता. पहिला फोन आला, आय एम पर्सनल असिस्टंट टू निर्मला सीतारामन मॅडम. कारण त्या तेव्हा डिफेन्स, कारण मी त्यांना असं पत्र लिहिलं होतं, मेल केली होती, तुम्ही बाई मी बाई, मी SNDT युनिव्हर्सिटी, तुम्ही महिलांचं विद्यापीठ, महिला सक्षमीकरण, असं मस्त असं मेल वगैरे लिहिली होती. आणि म्हटलं महर्षी कर्व्यांनी महिलाचं शिक्षणाचं केलं आहे आणि मग त्यांचा जेव्हा फाउंडेशन डे आहे आपल्या विद्यापीठाचा, त्यावेळेला मला विद्यापीठाचा झेंडा उमलिंगलावरती न्यायचा आहे, असं भरपूर भावनिक आव्हान करून झालं होतं. पण जी त्यांनी अगदीच ताकासूर लावून दिला नव्हता, ते मला चंदीगडला त्यांचा फोन आला आणि ते वी वर फॉलोइंग यू अँड नाव मॅडम हॅज प्रिन्सिपली ॲग्रीड टू ग्रांट यू अ परमिशन, बट नाव शी विल हॅव टू टॉक विथ द कमांडिंग ऑफिसर ॲट उमलिंगला. आणि मग तर म्हटलं पण आता मी लेह, मनाली टू लेहमध्ये तुम्हालाही माहिती आहे की कुठलीही रेंज नाही, काहीच नाही त्यावेळेला. म्हणजे कॉन्टॅक्ट कसं करणार तुम्ही मला? तर वी विल फॉलो यू ॲज वी वर फॉलोइंग यू फ्रॉम कन्याकुमारी, वी विल फॉलो यू ड्युरिंग दॅट पॅच ॲज वेल. असं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लेहत पोचा, तिथे आमची व्यक्ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. मी लेहमध्ये हॉटेलमध्ये एंटर केलं आणि यू वोंट बिलीव्ह, आर्मीचे मेजर त्यागी म्हणून होते, त्यांना डेप्यूट केलं होतं ह्या वासंती जोशींना उमलिंगला नेऊन आणायचं. आणि ते आर्मीची गाडी घेऊन हॉटेलच्या इथे आले. तोपर्यंत पुण्यातनं माझे मिस्टर, हे आत्रे पती पत्नी आमचे जे अगदी घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत, विश्वास जोशी सर, हे सगळे लेहत पोचले होते. आणि मग तिथे आम्हाला ऑफिशियली परवानगी मिळाली, पण तरी अट घातली गेली की तुम्ही इथपासनं उमलिंगलापर्यंत जायचं नाही. आर्मीचा पूर्ण ताफा तुमच्याबरोबर असेल, त्यांची जीप मागे पुढे, आमच्या गाड्या, माझी सायकल, असंच तुम्ही जायचं आणि उमलिंगलाच्या इथे तुम्हाला फक्त नेऊन सेफली परत आणणं, अशी मॅडमने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. कारण ते अगदी शेकहँड बॉर्डर आणि आत्ता ते ओपनच नाही आहे. उमलिंगलाच्या पायथ्याशी आम्ही गेलो होतो, तिथले जे कमांडिंग ऑफिसर वगैरे होते आर्मीचे, त्यातले अनेक जण, अहो आम्ही इथे पायथ्याशी, म्हणजे त्यांच्या दृष्टीने पायथ्याशी म्हणजे 15,000 फुटावरती, 16,000 फुटा की इथे होत, पण आम्हाला उमलिंगलाला परवानगी नाही आहे, तुमच्यामुळे आता आम्ही तुमची सपोर्ट म्हणून येणार आहोत. असा उमलिंगला झाला. पुढच्या वर्षीपासून तो ओपन झाला, म्हणजे नशीब म्हणजे तो. आणि मग आता अनेक जण उमलिंगलाच्या मोहिमा करतात. कमाल अनुभव आहे. मला हे बॅकग्राऊंड खरंच माहीत नव्हतं. नाही, हे सगळे आपली डिफेन्स मिनिस्ट्री आणि मोदी सरकार यांनी आता घडवून आणलं. त्यांनी परवानगी दिली नसती तर आपण, शेवटी सिक्युरिटी महत्वाची, त्याच्यामुळे आपण काहीच करू शकलो नसतो. ते म्हणतात ना, आर्मीवाल्यांनी एकदा डोक्यावर घेतलं की ते पूर्ण करूनच सोडतात. त्यातला हा एक आमची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था, जिथे नॉट लेस दॅन ब्रिगेडियर अशा कॅम्पमध्ये जे राहण्याची व्यवस्था असते, तिथे आमची 6-7 जणांची सिव्हिलियन्सची तिथे राहायची व्यवस्था, ॲम्ब्युलन्स, मागे गाडी, पुढे गाडी, एक सायकल, अशी आमची सगळी वरात होती ती उमलिंगलाची. त्यामुळे तो एक चित्तथरारकच अनुभव होता. लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा. येस. आता हे सगळे प्रवास आपण म्हणूया स्वतःसाठी कम्फर्ट झोन सोडायला म्हणून, आपण स्वतःला शोधायला म्हणून केले. पण त्यानंतरही एक प्रवास केला गेला जो पुणे कन्याकुमारी केला गेला तुमच्याच कॉलेजमधल्या मुलींना घेऊन. त्याबद्दल सांगा. मी म्हटलं थोडंसं मला आउट ऑफ बॉक्स जायला जास्त आवडतं. म्हणजे तेच रिपिटेटिव्हली करण्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण काही करू शकतोय का, हे सतत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न असतो. आणि त्याला खरं तर निमित्त दुसरंच कोणतरी होतं आणि मी त्याला बळी पडते. कारण ही जी काही पुणे कन्याकुमारी सायकल राईड कॉलेजच्या मुलींसाठी केली 2013-14 मध्ये, 13 डिसेंबरला आणि 14 डिसेंबरला आम्ही तिथे पोचलो. विवेकानंद जयंतीला तिथे आम्ही कन्याकुमारीला पोचलो होतो. त्याच्यासाठी मी काहीतरी मार्गदर्शन करावं इतकी माफक अपेक्षा घेऊन पुण्यातले एक गृहस्थ मला भेटायला आले की त्यांना कोणतरी 100 जणांना विवेकानंद जयंतीसाठी म्हणून पुण्यातल्या विविध कॉलेजेसमधनं 100 मुलं तिथे न्यायची होती, पुणे ते कन्याकुमारी. म्हणून ते मला मार्गदर्शक म्हणून तुम्ही याल का विचारलं. कॉलेजचे दिवस, कॉलेज परवानगी देईल का, विद्यापीठ काय म्हणेल,
त्यामुळे मी म्हटलं की मी मार्गदर्शनासाठी तर नक्की, पण मला माझ्या 5-10 मुली बरोबर आणायला परवानगी दिलीत म्हणजे कसं आपल्याला रजा बिजा मिळायला सोपं जातं. त्यामुळे मी तशी त्यांना परवानगी मागितली की 5-10 मुलींना मी तयार करते आणि घेऊन येते. कोणीही कॉलेजमधल्या मुली सायकल चालवणाऱ्या नव्हत्या, पण मी आपला त्यांना शब्द दिला आणि त्या शब्दाच्या आधारे मी 5-10 मुली गोळा घालून आम्ही 4 महिने सकाळी त्यांची प्रॅक्टिस राईडसाठी जायचो. विविध पुण्याच्या आजूबाजूला अगदी 10-20 किलोमीटरपासनं करून 60-70-100 किलोमीटरपर्यंत त्यांची घ्यायला लागलो. आणि जे मला भेटायला आले होते ते बॅकआउट झाले, म्हणजे त्यांचा तो रद्दच झालं. आता मुलींना आपण शब्द दिलाय, बरं त्यांच्या मुलींच्या घरी म्हणजे माहिती आहे का कन्याकुमारी कुठे आहे, काय सांगते मॅपमध्ये बघ जरा, तुमच्या मॅडम पण भारी, काही सांगतात तुम्हाला मला पुण्यापासून कन्याकुमारीपर्यंत नेणार, पाप्याचं पितर तुला काही जमेल तरी का. ही मुलींच्या म्हणजे कोणाला बारीक व्हायचं म्हणून यायचं होतं, कोणाला जाड व्हायचं म्हणून यायचं होतं. असं करून त्या मुलींना सुरुवात केली आणि म्हटलं आता ह्या मुलींना तरी हिरमोड कसा करायचा. मग म्हटलं आपण आपलीच हे करू. आता त्याच्यात माझे चॅलेंजेस होते. मला सायकलिंग हा त्याला तेव्हा चॅलेंज नव्हता. ह्या सगळ्या मुलींना मोटिवेट करणं, त्यांना ग्रुप म्हणून बांधून ठेवणं, त्यांची प्रॅक्टिस करून घेणं, ऑर्गनायझेशन त्यांचं जेवणाचं खाण्याचं, कारण आपल्याकडे पैसे नाहीत आणि आपण एवढा मोठा घास घेतोय. मग ते डोनर्स गोळा करायचे, डोनर्सना भेटायला दारोदारी जायचो. बँका कोणी असं कुठे फट दिसली की त्यांच्याकडे आमचं असं प्रपोजल आहे, मुलींचं आहे काहीतरी द्या. अगदी किरकोळ सुरुवातीला जमत होते आणि मग तरी आम्ही सगळे आमचे जे डेक्कनचे मित्र आहेत, हे जे आमचे एक्सटेंडेड फॅमिली आहेत, ते सगळे म्हणाले काही आता तू काळजी करू नको, आपण सगळे मिळून पैसे उभे करू, पण तुझ्या मुलींना घेऊन जाऊ. असं ह्या लोकांनीच मला हे केलं आणि आम्ही रांजणगावला मुलींना प्रॅक्टिससाठी म्हणून 100 किलोमीटरपेक्षा जास्त पडतं जाऊन येऊन, म्हणून बजाज इलेक्ट्रिक जिथे आम्हाला ब्रेकफास्टसाठी ऑफर येईल तिथे आम्ही मुलींना प्रॅक्टिसला घेऊन जात होतो. मुलींचा ब्रेकफास्ट तरी सुटला पाहिजे, आपण किती पदरचे खर्च करत राहणार त्या 15-20 मुलींचे. म्हणून बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये डॉक्टरांच्या मिस्टरांच्या ओळखीने तिथे आम्ही गेलो. त्यांनी त्यांचं CSR ॲक्टिव्हिटी म्हणून सांगितलं की आम्ही तुमचं स्वागत करतो, तुम्ही आमचं झाडे लावा वगैरे ते सगळं ऐकून घ्या आणि आमचा हा CSRचा कार्यक्रम होईल. इतक्या माफक याने आम्ही तिथे गेलो. पण त्यांनी जो रिपोर्ट त्यांच्या मुंबईच्या हेड ऑफिसला पाठवला, दॅट मेड अ मिरॅकल. तो तिथे रिपोर्ट वाचला गेला आणि लोक शोधत पुण्यात मला SNDT दिलीत, वासंती जोशी कुठे, आणि त्यांनी भरभक्कम स्पॉन्सरशिप दिली बजाज इलेक्ट्रिकल्सनी. बाकीचे पैसेही मग बँका, अनेक बिल्डर्स पुढे आले आणि जे आर्थिकदृष्ट्या जे लागतं ते सगळे प्रश्न आमचे सुटले आणि पुणे कन्याकुमारी आम्ही 25 वुमेन, म्हणजे त्यातल्या 22 मुली होत्या, 3 जणी आमच्या बरोबरच्या होत्या. माझी मुलगी त्याच्याबरोबर मदत करायला म्हणून सायकलिंगला आली. हे घरचे सगळेजण येऊन जाऊन रूटवरती होते आणि मुलींच्या जीवनात अतिशय बदल घडवून आणणारा, कारण त्या मुली सगळ्या लोअर इन्कम ग्रुपमधल्या, त्या म्हणायच्या की आमच्या इथे वस्तीत आम्ही राहतो ह्याचं आम्ही कोणाच्या खिचगंटीतच नव्हतो, आम्हाला कोणी ओळखतच नव्हतं आणि आम्ही तिथनं आलो आणि त्याच्या कमानी लागल्या, फोटो झाले, कार्यक्रम व्हायला लागले. त्यामुळे त्या आईच वडील तर खुश झाले, आता हिला चांगलं स्थळ मिळणार. म्हणजे अशा सगळ्या ह्याच्यात अतिशय सुरेख आमचा, मग त्याच्यामध्ये मग आम्ही मुलींना शिकवा, मुलींना वाचवा, त्याची पथनाट्य बसवून घेतली. तिथले मधल्या शाळा कॉलेजेसमध्ये मुली पथनाट्य पण करायच्या सायकलिंग करता तो मेसेज द्यायला. एक खूप छान वेगळा अनुभव तो होता. म्हणजे सायकलिंग करून सुद्धा, म्हणजे साधारणतः आपण पकडून चालू 50-60 किलोमीटर जरी आपण नाही, दररोज 100 किलोमीटरचं टार्गेट होतं. 100 किलोमीटर मुलींचं दररोज 100 किलोमीटर होतं. म्हणजे 100 किलोमीटर केल्यावर पथनाट्य करणं हे मी अजिबातच मान्य केलं नसतं. पण खूप कठीण प्रवास असतो हा, जेव्हा दमून, किंवा असं पण नाहीये की प्रवास पूर्ण झाल्यावर कुठल्या तरी शाळेत जायचं, थांबून मधल्या शाळेत जाऊन पथनाट्य सादर करा, तिथून निघा, परत आपल्या डेस्टिनेशनला जा. सायकलिंग हे मी म्हणते ना कठीण वाहन आहे, आपल्या गाडीसारखं नाही आहे. एक्सिलेटर दाबलं की गाडी गेली पुढे. सायकल जरी सिग्नलला थांबली असेल ना तरी तिला शून्यापासून ताकद लावायला लागते ती परत स्पीडला आणायला. त्यामुळे खरंच कठीण आहे सायकलिंग करणं. आणि स्पेशली त्या मुलींचे पण आमच्या पैशाची सगळी चणचण होती ना, त्यामुळे आम्ही फक्त रिअर गिअर असलेल्या सायकली विकत घेऊ शकलो होतो. आधी 10 सायकली विकत घेताना युनिव्हर्सिटीकडनं आम्हाला थोडे पैसे आले त्याच्यात ना,
आणि मग तुझ्याकडे 2 सायकली आहेत ना, एक सायकल दे. तुझ्याकडे 2-3 आहेत ना, त्या जुन्या जुन्या सायकली घेऊन त्या रिपेअर करून घेऊन त्या मुलींना त्या वापरायला दिल्या. आणि नंतर मी म्हटलं होतं त्यांना आपण रिले पद्धतीने करू, म्हणजे एक सायकल 2 मुली आणि बदलून बदलून करा. पण त्याच मुली नंतर इतक्या तयार झाल्या, आम्ही नाही देणार आमची सायकल दुसरीला, आम्ही पूर्ण एकट्या करणार. आणि प्रत्येकीने म्हणजे एकही ड्रॉपआउट नाही माझं त्या सायकल रॅलीमध्ये. सुंदर, काटा आला मला. कठीण आहे स्वतःसाठी सायकलिंग करणं किंवा स्वतःसाठी मोहीम आखणं. हे वे बेटर आहे किंवा आपण आपल्याप्रमाणे फ्लेक्झिबल राहू शकतो. जिथे हवं तिथे खाऊ शकतो, जिथे हवं तिथे थांबू शकतो. कंटाळाला आत्ता नाही करायचं असंही एक वेळ आपण पकडू शकतो. पण जेव्हा ग्रुप मागे लागतो आपल्या, त्याची जबाबदारी येते तेव्हा खूपच नाही कळलं. ह्याला म्हणजे आणि मुली होत्या ना, म्हणजे आत्ता सगळं व्यवस्थित झालं आणि कुठेही मिसहॅप काही झाला नाही. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीनी पाठ थोपटली. मग त्या आमच्या नॅकच्या वेळेला वगैरे ती प्रेझेंटेशन झाली. पण काही झालं असतं तर फक्त वासंती जोशींचा गळा त्याच्यामध्ये होता. तेव्हा युनिव्हर्सिटीने हात वरती केले असते की तू जाणे आणि तुझ्या त्या सायकली आणि तुझ्या त्या पोरी जाणे. हे होतं कारण शेवटी त्यांचं पण मॅनेजमेंट आहे, त्यांचे पण हात बांधलेले आहेत. पण मग जी एक्सटेंडेड फॅमिली आहे ना, ती मला इथे खूप उपयोगी पडली. म्हणजे गिरीकंद अख्खं आणि म्हणजे ते स्वतः रूटवरचं प्रत्येक ठिकाण, कारण मुलींना स्वस्तात पाहिजे, सेफ पाहिजे, चांगलं खाणं पाहिजे. एक अख्खी पॅन्ट्री म्हणजे एक जीप त्यांची खानसाम्यासकट, पार पुण्यातली महाग जाते तर त्यांनी सातारा बितारा कुठनं तरी घेऊन आले होते. ट्रक आम्ही जागोजागीमध्ये थांबून ट्रकवाल्यांची सगळं, तुमचा ट्रक कितीला भाड्याने द्याल, तुमचा ट्रक कितीला भाड्याने द्याल, हे सगळे उपद्व्याप तेव्हा करून झाले. म्हणजे 0 to 100 हे सगळं तयारीत मॅडमनी जोर लावलेला आहे. आता आपण म्हणजे मी पहिले एकटीसाठी प्रश्न विचारणार होते पण इतक्या 25 मुली घेऊन जाणं, आता त्यांचीही मे बी ती पॅशन झाली असेल, ती आवड झाली असेल, तर ती जपताना काय चॅलेंजेस येतात किंवा काय अडचणी येतात? मग त्या प्रवास करताना पण असू दे, त्या जपताना पण असू दे, किंवा रोडवर काही अडचणी आल्या मुलींच्या तेव्हाच्या प्रवासाच्या वेळेला? तुमच्या मुलींच्या वेळेला मला थोडं जास्त स्ट्रिक्ट राहावं लागलं होतं. म्हणजे मी लिटरली माझ्या मुली कुठलाही फोटो बघा, त्यावेळचा व्हिडिओ कोणी शूट केलेत किंवा फोटो काढलेत, सिंगल फाईल म्हणजे सिंगल फाईल. कोणीही एकमेकींना ओव्हरटेक करणं नाही म्हणजे नाही. पुढे कोण 2-3 मुली असतील, मागे कोण असतील की ज्या स्ट्रॉंग आहेत त्या मागे, कारण पुढे काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी पुढचं सगळं मॅनेज करायचं आहे. खूप डिसिप्लिन. आणि मुली गुणी होत्या, त्यांनाही माहिती होतं की आपण पूर्ण यांच्यावरती अवलंबून आहोत. आणि 4-5 महिने त्यांच्यासाठी लिटरली घाम गाळला होता. त्याच्यामुळे ती कदर मात्र त्यांनी ठेवली, हे नक्की होतं. त्यामुळे अतिशय गुणी मुली होत्या. एकेकीची ना खरोखर एकेकीची वेगवेगळी स्टोरी आहे. त्यांच्या घरातली, त्या कशा ग्रूम झाल्या, म्हणजे जी नकोशी म्हणून असणारी एखादी घरातली मुलगी होती की ती 4थी मुलगी आहे आणि घरात अजिबात कोणाला नको आहे, आई लहानपणी गेली आहे, अशी बंड कायम बॅगेटला असणारी आणि चंट, म्हणजे सगळ्यांनी मला हिला कशाला घेऊन जाते अगं, ती सगळ्यांना डिस्टर्ब करेल. आणि हे ती मुलगी इतकी नंतर लाडाची झाली. त्या मुलींचं आपापसातलं खूप छान नातं झालं. त्याच्यातल्या आता ती नंतर PSI झाली. म्हणजे ती जी मुलगी, म्हणजे त्यांच्या आयुष्यात खूप बदल होत गेले. आता 2-4 मुली आता भेटतात, आता त्यांना मुलं झाली आहेत, जरा मोठी झाली आहेत. परवा मी पुण्याहून यायच्या आधी एक मुलगी माझ्याकडे आली, गायत्री नावाची, की तिला आता मुलगा थोडा मोठा झाला आहे, तर मुलगा आणि नवरा हे गाडीतनं जाणार आहेत आणि तिला 8 दिवसाची सायकलिंगची टूर मी तिला करून द्यायची. म्हणजे हे त्यांच्या डोळ्यासमोर एक एक्झाम्पल म्हणून आपण की त्यांना हे आपण करू शकतो असं, हे इथपर्यंत पोचलं. तरी मला वाटतं हे माझं त्याच्यातलं यश आहे. आपल्या डोक्यातला किडा समोरच्याच्या डोक्यात सोडला की तो किडा वाढत राहतो. तसं आपण सायकलिंग बद्दल म्हणूयात. आता तुम्ही प्रोफेसर म्हणून रिटायर्ड झालात, तर पॅशन आणि प्रोफेशन हे कसं सांभाळलं, कुटुंब कसं सांभाळलं? खरं तर ना, जी आवड असते ती एकदा पॅशन किंवा ते ध्येय झालं ना आणि ते आयुष्याचा भाग होऊन गेलं, म्हणजे ते केवळ मला करायचं होतं, राहिलंच ते असं, मग हे कारण आहे, घरात अमकेत, की मग ती होऊच शकत नाही. ते आपलं फक्त ड्रीम बकेट लिस्टमध्ये राहत जातं. त्याच्यापेक्षा ते करायचं हे जेव्हा ठाम असतं ना, तर मला वाटत नाही कोणी आपल्याला फारसं हे करतं. सगळेजण सपोर्टला तुम्हाला मदत करतात. आणि माझं प्रोफेशन जे म्हटलं, मी SNDT कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्याच्यामुळे असेल कायम यंग जनतेमध्ये वावरले. त्यांची यंग जनतेची एनर्जी सतत मिळत होती. त्याच्यामुळे मला वेगळं यंग राहण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले. त्या पोरी मला यंग ठेवत होत्या.
त्याच्यामुळे आणि युनिव्हर्सिटीचे नाही म्हटलं तरी टीचिंग प्रोफेशनचे फायदे, मे महिन्यातली सुट्टी, दिवाळीची सुट्टी, ख्रिसमसची सुट्टी, त्याचे सगळे उपयोग करून घेऊन मला माझ्या मोहिमा ह्या आखता येत होत्या. आणि जेव्हा मी खारदुंगला प्रथम गेले तेव्हा राष्ट्रपतींकडनं आम्हाला पत्र मिळालं होतं. तेव्हाच्या खारदुंगला प्रथम केलेल्या हा ग्रुपला प्रत्येकाला त्यांच्या सहीचं एक पत्र आलं होतं. मग ते विद्यापीठात दिल्यानंतर त्यांनी ती स्पेशल लीव सँक्शन करणं, मग मुलींना घेऊन जात आहे म्हणून लीव देणं, हे विद्यापीठांनी नक्कीच सपोर्ट केला. कॉलेजमधला सपोर्ट, मित्रमैत्रिणींचा सपोर्ट, त्याच्यामुळे हे घडत गेलं. म्हणजे खूप त्याच्यासाठी झगडावं वगैरे काही लागलं नाही. म्हणजे होत गेलं, एक एक गोष्टी बरोबर इच्छा असली की जुळून येतात, तसं ते जुळून येत गेलं. खूप नाही त्याला कष्ट करावे लागले. पुढचा प्रश्न माझा होता की कौटुंबिक पाठिंबा कसा असतो, पण मला एकंदर कळलंय की फॅमिली इंटू होती, सपोर्ट करणारी होती. म्हणजे मुली लहान असताना सुद्धा मी हे सगळं करत होते किंवा जरा त्या मोठ्या झाल्यानंतर पण शेवटी 15 दिवस 20 दिवस लेहला जायचे किंवा पण त्याच्या आधी ते 3-4 महिने प्रॅक्टिस चालूच राहते. म्हणजे मी नोकरीला जाणार, मग नंतर शनिवार रविवार मिळाला की प्रॅक्टिससाठी जाणार. धडपडीने आपणही कुटुंबाचं महत्त्व ओळखून, म्हणजे जरी अगदी मला 5ला 4:30ला 4:20ला घराबाहेर पडायचं असलं तरी शक्यतो होईल तर चहाचं वगैरे काहीतरी करून ठेवणं, बाईसाठीची भाजी काढून ठेवणं, कणिक ठेवणं, जेवढं आपल्याला करता येईल ते करणं, हे केलं की आपोआप रिसिप्रोकल रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे मी बाहेरनं आले, उन्हात अनातनं आले साहेब की सासूबाई माझ्या सरबत करून ठेव, पन्ह तरी दे, अगं बस ग आता दमली असशील. म्हणजे त्याच्यातनं ते संबंध वाढत जातात. अगदी महत्त्वाचं उदाहरण जर 2, म्हणजे कुटुंब किती महत्त्वाचं असतं. मी जेव्हा कन्याकुमारी ते उमलिंग करत होते तेव्हा मनालीच्या पुढे मी असताना माझ्या घरी माझ्या सासूबाई पडल्या, खुबा फ्रॅक्चर झाला. पण मला हे कळलं तर मी ती सोडून देईन ना मोहीम, की शेवटी ते महत्त्वाचं आहे आत्ता आपल्याला घरी येणं. म्हणून मला कळू नये ह्याच्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न झाले. CCTV कॅमेरे ऑफ करून टाकले गेले की मी काही चेक केलं तर कळायला नको ह्या घरात झोपल्या आहेत वगैरे. मिस्टरांनी वगैरे सगळ्यांनी त्याला हे की सगळेजण एकमेकांना सामील होते. नणन येऊन राहिली आणि माझं उमलिंगलाचं कंप्लीट झाल्यानंतर मग कोपऱ्यात घेऊन मला विश्वास जोशींनी सांगितलं की असं असं झालं आहे, आता तू लवकर पुण्याला जा. म्हणजे तेव्हा आणि आल्यानंतरही कशाला गेली होती, आम्हाला सगळं करावं लागलं. आत्तापर्यंत एकदाही कोणीही म्हटलेलं नाही. हा कुटुंबाचा सपोर्ट असतो. किंवा मनालीनंतर हाय ॲटिट्यूडचा त्रास जी माझी मुलगी होती तिलाच झाला. ब्लिडिंग नाकातनं व्हायला लागलं, तिचं वॉमिटिंग चालू झालं. 2-3 दिवस अजून माझे लेहला पोचण्याचे होते. पण ती त्या अनोळखी ड्रायव्हर आणि तो माणूस आणि माझी जी दुसरी सपोर्ट होती त्यांच्याबरोबर ती पुढे गेली आणि मी एकटी मागे राहून मग माझं ते कंप्लीट करत होते. पण नंतर तीही म्हणाली नाही की आईने मला नुसतं सोडून दिलं, मी एवढी आजारी होते किंवा असं. तेव्हा माझ्या मनातही आलं नाही की अरे आता हिचं कसं होईल. करेल ना ती मॅनेज बरोबर, ती लेहला जाईल, हॉटेलचा नंबर आहे, मॅनेज करेल. मुलांनाही कॉन्फिडन्स दिला की त्यांचाही सपोर्ट जे हे कुटुंबातला सहजी होत जातं. खूपच स्ट्रॉंग फॅमिली आहे, नाही तर बऱ्याच किस्सांमध्ये आपल्याला फॅमिलीला खूपच गळ घालावी लागते. जाऊ दे ना, महत्त्वाचा प्रवास आहे, असं बऱ्याचशा केसेसमध्ये होतं. हा झाला तुमचा सगळा आत्तापर्यंतचा सोलो किंवा ग्रुपला घेऊन प्रवास. नंतर तुम्ही महत्त्वाची एक परिक्रमा केली, आपण एक्झॅक्टली ती महत्त्वाची आहे, नर्मदा परिक्रमा. बरोबर. आणि तुम्ही म्हणालात गायत्री ताई पण तुम्हाला सायकलिंगमध्येच भेटल्या आणि त्या तुमच्यावर नर्मदा परिक्रमेत होत्या. तर मी त्यांना विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावं. आणि मी मंगेश यांना विनंती करते त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्याला लागेल तसा माहिती. ते अच्छा नर्मदा परिक्रमेचा प्रश्न सुरू करायच्या अगोदरच तुम्हाला बोलवलं.
परिक्रमेबद्दल गेले बरेच वर्ष आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, म्हणजे एज ग्रुप बघता तुम्हाला माहितीच असणार परिक्रमा. पण आमच्या जनरेशनला आत्ता जे अगदी 20s-30sमध्ये त्यांना अगदी गेले 2-4 वर्षात परिक्रमा काय हे कळायला लागलं. जसं आपलं मगाशी बोलणं झालं, आत्ता गेल्या 4-5 वर्षात सोशल मीडिया इतकं वाढले की नर्मदा परिक्रमा करणारे पण काही जण सोशल मीडियावर लाईव्ह असतात. त्यामुळे त्यांना काही अनुभव येतात हे प्रत्यक्षात अप्रत्यक्षात त्या सोशल मीडियावरनं कळत असतं. पण तुम्ही ही परिक्रमा 14-15 वर्षापूर्वी केली, तर ती करताना म्हणजे का करायचं ठरलं? नर्मदा परिक्रमाच का? एकतर मी त्याच्या नर्मदा परिक्रमेच्या आधी नाही चालू आहे नर्मदा परिक्रमेच्या आधी नर्मदा परिक्रमा जेव्हा करायची ठरवलं त्याच्या आधी मी अन्नपूर्णा फुल सर्किटला गेलेली होते. आणि त्या फुल सर्किटमध्ये ट्रेकिंगसाठी होता तो. मुक्तिनाथला आम्ही पोचलो होतो. आणि इथे आमचे काका आहेत, सर आहेत. कुठलीही माझी एखादं एक्सपिडिशन झालं की लोकांचा प्रश्न, आता पुढे काय? लिटरली मुक्तिनाथला मला आता पुढे काय, म्हणजे आता मुक्तिनाथहून खरं तर अजून 5-7 दिवसाचा ट्रेकिंग सेक्शन बाकी होता, पण आता पुढे काय हा प्रश्नाची मला कायम सवय झालेली आहे. तसा तो प्रश्न आला आणि तेव्हा कुठेतरी नर्मदा परिक्रमेचं एक अंधुक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं की आता आपण नर्मदा परिक्रमा करूया. माझ्या माहितीतल्या 2 जणांनी ती नर्मदा परिक्रमा केली होती. उषाताई पागे म्हणून माउंटेनिअरिंगमधलं जे अगदी माझ्या दृष्टीने दैवत आहे, त्यांनी नर्मदा परिक्रमा भारती ठाकूर यांचं जे पुस्तक आहे त्यांच्याबरोबर सुरू केली होती, पण त्या पडल्या, फ्रॅक्चर झालं, त्यांना यावं लागलं वगैरे वगैरे. पण ज्या ट्रेकिंगमधल्या आहेत अशा धार्मिक म्हणता येतील असं नाही, त्यांनी नर्मदा परिक्रमेचा प्रयत्न केला. किंवा प्रकाश निरगुडकर म्हणून आहेत, माझे नातलग आहेत, की जे नंतर आमच्याबरोबरही परिक्रमेला आले. ते परिक्रमा करून आले होते आणि तेही माउंटेनिअरिंगमधले, म्हणजे एव्हरेस्टच्या एक्सपिडिशनला मॅनेजर म्हणून वगैरे गेलेले. तर मग जी आपण धार्मिक आध्यात्मिक ह्याच्या हिंदोळ्यावरती, ना धार्मिक ना नास्तिक आस्तिक, आपण कोण आहोत काही कळत नसतं, अशा ह्याच्यात दररोजचं अगदी देवपूजा अर्चा काही करायचं आहे असं नाही, तर आपण जावं का जाऊ नये हा प्रश्न त्या दोघांनीच गेल्यामुळे माझा सुटला की हां असे पण लोक जात आहेत बरं का, म्हणजे आपल्यासारखे ट्रेकिंगमधले पण लोक जात आहेत. म्हणून मी प्रकाश निरगुडकरांना, माझे नातलग जे आहेत, त्यांना भेटायला गेले की तुमचे फोटो मी पाहिले होते आणि त्यांनी चालत केली होती आधीच्याच वर्षी, तर तुम्ही जिथे जिथे चालत गेलात तिथे माझी सायकल जाऊ शकेल का? ते म्हटले का सायकल कशाला? म्हटलं नाही, तुम्हाला 3-4 महिने लागले, मला 1 महिन्यापेक्षा जास्त नाही, त्यामुळे तिप्पट वेगाने सायकल जाईल, जिथे माणूस चालतो तिथे तिप्पट वेगाने सायकल जाईल, त्यामुळे 1 महिन्यात करता येईल असं मला हवं आहे. तर ते म्हणले जाऊ शकेल, तू नेलीस तर नक्की जाऊ शकेल, आणि तू म्हणत असशील तर मी येईन ना तुझ्याबरोबर. असं म्हणून त्यांनी आणि मी नर्मदा परिक्रमा सायकलनी करायचं ठरलं. ते सायकलिंग करणारे नव्हते. मग जसं मुलींना ट्रेनिंग झालं तसं प्रकाशदादांबरोबर मी सायकलिंगची प्रॅक्टिस त्यांच्यासाठी चालू केली. आणि मग चांगलं त्यांना मुंबईला पण, ठाण्याला पण आम्ही येऊन गेलो की पुण्याहून ठाण्याला यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत ठाणे पुणे करायचं, अशी प्रॅक्टिस त्यांची झाली. आणि आम्ही निघणार त्याच्या लिटरली 5 दिवस आधी जुगल राठी काका म्हणून पुण्यातले आमच्याहून वयस्कर आणि ज्येष्ठ सायकलिस्ट आहेत, ते घरी भेटायला आले आणि त्यांनी डिक्लेअरच केलं की मी येणार आहेत, मी तुमच्याबरोबर येणार आहे. त्यामुळे ते एक ॲड झाले. आणि आमच्या मॅडम, माझी वहिनी मैत्रीण सखी, ती तर 2 दिवस आधी, तुझी गाडी किती वाजताची आहे, तू किती वाजता निघणार आहे, मग कशी जाणार आहे, मग तेव्हा तिला तुला यायचं आहे का, तर हो असं म्हणून ती, असं आम्ही 4घांनी सायकल परिक्रमा करायचं. केवळ असे सगळे योगायोग होत आले आणि इच्छा, ते काय जग आहे हे जाणून घ्यायचं होतं मला खूप. त्याच्यातल्या तिथे काय घडतं, तिथं कसं असतं, ह्याच्यापेक्षा सुद्धा हे सगळं चालतं तरी कसं, ही एक केवळ उत्सुकतेपोटी, जिज्ञासेपोटी करावी म्हणून मी नर्मदा परिक्रमेचं ठरवलं. आणि हे 3 हिरे माझ्याबरोबर तेव्हा यायला तयार झाले. मला गायत्रीताईंना विचारायला आवडेल की हे स्पॉन्टेनियस असं 2-4 दिवस अगोदर इतक्या मोठ्या मोहिमेला निघणं हे कसं सुचलं, किंवा
मनात होतं का? सुचलं म्हणजे काय, मी 2007पासून सायकलिंग करते आहे आणि दरवर्षी मनाली लेह खारदुंगला हा माझा ठरलेला रूट आहे. ते 10 वर्ष कंप्लीट झाले म्हणून पुण्यापासून खारदुंगला असं ठरवलं होतं. सो मी, माझे मिस्टर आणि अजून 2-3 जणं असं आम्ही ते कंप्लीट केलं. 2011 साली जेव्हा आम्ही हा रूट कंप्लीट करून आलो, वासंतीने मला आधी सांगितलं होतं मी अशी जाणार आहे. मग आम्ही काय करतो, एखादी एक्सपिडिशन करायची म्हणली की व्यवस्थित आखणी करतो त्याची, की इतके किलोमीटर आज, इतके किलोमीटर उद्या वगैरे असं. म्हणून मी तिला सहज विचारलं की कुठे थांबणार आहेस, किती किलोमीटरचं तुझं सायकलिंग आहे वगैरे असं. आणि समोर माझ्या आजीमुळे मला थोडंसं अध्यात्मामध्ये आवड आहे आणि ती एक अशी जी गूढता असते नर्मदा परिक्रमेबद्दल, ती माझ्या मनामध्ये होती. मनामध्ये जायची खूप इच्छा होती, म्हणून असे अडून असे प्रश्न विचारत होते. कारण घरच्या आपल्या जबाबदाऱ्या असतात, असं इझिली आपण सोडून नाही येऊ शकत. तिच्याप्रमाणेच माझ्या पण सासू सासऱ्यांनी मला अतिशय प्रोत्साहन दिलं. जाऊ का परिक्रमेला, हे माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत माझ्या सासऱ्यांनी जरूर जा हे म्हणून टाकलं. त्यामुळे गेले. आम्ही खूप असं बरोबर जातो, पटकन उठतो आणि 2 जणी जातो, असं आमचं होतं. असे प्रवास फार क्वचित होत असतात, ते त्या 2 जणी साध्य करतायत. महिलांसाठी हे असं जगणं फार क्वचित येतं, पण तुम्ही ते जगताय, याबद्दल खूप अभिमान आहे मला. परिक्रमा तर ती नर्मदेचीच का करायची? आपल्याकडे बऱ्याच नद्या आहेत, तर तिचीच का करायची? आणि त्याचे काही नियम असतात हे ऐकिवेत, तर ते नियम कसे पालन करायचे आणि तुम्ही कितपत नियम पालन केलं त्याचं? नर्मदा परिक्रमाच का ह्याचं मलाही उत्सुकता होती. त्याच्यासाठी तेव्हा उपलब्ध असलेली काही पुस्तकं, माहिती ही वाचली होती आणि प्रकाश दादा मी म्हटलं तसं जाऊन आले होते, त्यामुळे त्यांच्याकडनं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन निश्चितच होती. ती करताना एक धार्मिक अधिष्ठान तर नक्की आहे. ती पूर्ण नदी मानली जाते किंवा ती पूर्ण नदी आहे, कारण उगम ते संगम म्हणजे मिळवण्याचं ठिकाण, समुद्राला मिळणं, अशी नदी खूप क्वचित असते. ती दुसऱ्या कुठल्या तरी नदीला मिळते, म्हणून ही नदी पूर्ण नदी आहे असं मानलं जातं. त्याच्यातनं आपण त्यांना संस्कृतमध्ये आपल्या वेदांमध्ये श्लोक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गंगा, सरस्वती, गोदावरी आणि नर्मदा ह्यांचे तुलनात्मक पण श्लोक केलेले आहेत. याच्यामध्ये गंगेमध्ये हे केलं तर 7 दिवस लागतात, इथे केलं तर 3 दिवस लागतात आणि तेवढंच पुण्य मिळवायला नर्मदेच्या बाबतीमध्ये नुसतं दर्शनाने पण तुम्हाला तेवढं पुण्य मिळतं वगैरे असे शास्त्रोक्त दाखले आहेत. आणि त्याच्यामुळे नर्मदा परिक्रमा करण्याची परंपरा ही जास्त आहे. माझा स्वभाव मी म्हटलं तसं ना धार्मिक किंवा अगदी त्याच्यावरती मी जो विचार केला तो मी सांगते, तो बरोबर चूक हा मी विचार केला की नर्मदा ही पूर्ण नदी आहे बरोबर. तिचा जो उगम आहे अमरकंटकला, मेकल पर्वतरांगांमध्ये अमरकंटकला, उंची किती 3500 फूट वगैरे, म्हणजे 4000हून कमीच. त्यामुळे बर्फ आहे आणि मग तिथे इतके महिन्यात जाताच येत नाही वगैरे असं काही नाही. प्रवाह कसा, तर ते 1600-1800 किलोमीटरचा प्रवास करून ती अरबी समुद्राला गुजरात रे बडूचच्या इथे मिळते. आता हा सगळा प्रदेश जो आहे तो संपन्न आहे, कारण ती नर्मदा नदी जी आहे ती मध्य प्रदेश, गुजरात म्हणजे महाराष्ट्राला बॉर्डरला टच करते आणि गुजरातमध्ये. त्याच्यामुळे तिथे तपासाठी म्हणून ती प्रसिद्ध आहे, कारण तिथे खूप मोठे पूर आलेत, गावं वाहून गेली आहेत, विध्वंस झाला, असं नर्मदेच्या बाबतीत ऐकायला येत नाही. आता ते का होतं, खरं तर त्याच्या दोन्ही तटावरती विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या रांगा आहेत आणि बरोबर त्याच्यामधनं नर्मदा वाहत असते. त्याच्यामुळे प्रलय झाला आणि वाहून गेलं असं काही होत नाही. त्याच्यामुळे ती तपासाठी ऋषीमुनींना अतिशय योग्य असलेली, प्रवाह असलेली नदी आहे. संपन्न आहे, शेतीभाती त्याच्या काठांवरती चांगली आहे, माती चांगली आहे. त्याच्यामुळे ती परंपरा तिथे रुजलेली असावी असं मी म्हणते, की उंची जास्त नाही, लोकांना सहज तिथे पोचता येतं आणि अंतर तसं 3000 ते 3500 किलोमीटर तुम्ही कुठली कुठली ठिकाणं घेताय त्याप्रमाणे. त्यामुळे 3 महिने ते 4 महिन्याच्या महिन्यांमध्ये तुम्ही पायी पण ती परिक्रमा करू शकता. आणि टेंबस्वामी वगैरे यांनी ती पुनरुज्जीत केली होती परंपरेची, म्हणजे परिक्रमे करण्याची परंपरा. त्याच्यामुळे ती मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली.
पण नैसर्गिकदृष्ट्या ते जास्त शक्य आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. याच्यामध्ये मला एक सांगायला आवडले की स्वतः मार्कंडेय मुनी जे होते तर त्यांची फार मोठी ह्याच्यामध्ये कामगिरी आहे. पूर्वीच्या काळामध्ये नर्मदेला 999 उपनद्या होत्या आणि खरोखरीच ह्या नर्मदेच्या परिक्रमेचं एवढं मोठं महात्म्य आहे की ह्या मार्कंडेय मुनींसारखी परिक्रमा आज तागायत कोणी केलेली नाही आहे. त्यांनी काय केलं, ज्या ह्या उपनद्या आहेत त्यांच्या मुखापर्यंत ते जायचे, उगमापर्यंत ते जायचे, म्हणजे त्या नद्यासुद्धा त्यांनी पार केल्या नाहीत. आणि अशा प्रकारे त्यांनी केलेली परिक्रमा ही खूप मोठी मानली जाते. ती परिक्रमा करायला म्हणजे कित्येक वर्ष त्यांना लागली. परिक्रमा ही वेगवेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे आत्ता जसं मार्कंडेय ऋषींचं की अतिशय परिपूर्ण, म्हणजे की तिथे कुठलीच नदी तो प्रवाह ओलांडायचा नाही, परत त्याच्या मग उगमापर्यंत जायचं आणि परत नर्मदेच्या काठावरती यायचं. मग कोणी म्हणजे आम्ही केली ती परिक्रमा आपण म्हणतो की फक्त उजव्या हाताला नदी ठेवायची, नर्मदा मैया ठेवायची आणि पूर्ण प्रदक्षिणा घालायची म्हणजे परिक्रमा. मेखला परिक्रमा असंही त्याला म्हणतात. कोणी म्हणतं की आम्ही हनुमान परिक्रमा केली. तर हनुमान परिक्रमा म्हणजे काय, तर तुम्ही उत्तर तटावरनं दक्षिण तटावरती आणि दक्षिण तटावरनं उत्तर तट ही जाण्याची तुम्ही मुभा घेता आणि तुम्ही त्या पुलांवरनं इकडनं तिकडे तिथे हे बघत जाता, क्षेत्र कंप्लीट करत पुढे जाता. हां, हनुमान परिक्रमा त्याला म्हटलं जातं. असे परिक्रमेचे वेगवेगळे प्रकार एक सांगितले गेलेत. एक जलेंदू परिक्रमा म्हणून म्हणतात किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे जलहारी परिक्रमा. जलेंदू किंवा जलहारी म्हणजे काय की आत्ता परिक्रमा करताना काय झालं, जिथे मेळवणाचं ठिकाण आहे म्हणजे समुद्राला मिळण्याचं ठिकाण आहे तिथे बोटीतनं तुम्हाला पलीकडे जायचं दक्षिण तटावरनं आणि ती पूर्ण करायची. जर तुम्ही जलेंदू किंवा जलहारी परिक्रमा करत असाल, तुम्ही दक्षिण तटावरनं चालू केली, समुद्राच्यापर्यंत आलात तर परत उलटं म्हणजे समुद्रातनं प्रवास करायचाच नाही. आपण शंकराच्या पिंडीला कसं करतो, इकडनं जातो आणि परत तिथेच उलटं फिरतो, तसं केलं की तुमची जलेंदू परिक्रमा होते. पण सर्वसाधारणपणे नर्मदा परिक्रमा म्हटलं की गोल परिक्रमा ही आहे आणि जास्त करून ती पायी केली जाते. आम्ही तो सायकलवरनं करण्याचा प्रयत्न. परिक्रमा आहे ती 3 वर्ष 13 महिने 3 दिवस, कारण ते चातुर्मासात पुढे जात नाहीत, एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाही. त्याचे नियम कोणी अनवाणी करायचं ठरवतो, कोणी एकभुक्ती करायचं ठरवतं, असे वेगवेगळे नियम असतात. पांढरी वस्त्र घातली पाहिजेत, दररोजची पूजा अर्चा. आता आम्ही सायकलनी जाणार होतो. आम्ही जेव्हा संकल्प सोडला म्हणजे नर्मदा परिक्रमेचा तिथे कुपीमध्ये पाणी घेऊन तिथे जेव्हा आम्ही संकल्पासाठी, तेव्हा आम्ही क्षमा मागितली की आम्ही पांढरी वस्त्र वगैरे नाही, आम्ही सायकलिंगसाठी जे योग्य असेल ते घालू, अनवाणी नाही, आम्ही शूज आणि हेल्मेट आणि ग्लोव्ज वगैरे असा आमचा वेश असेल. आम्ही फक्त संकल्प केला होता की आम्ही कुठेही हॉटेलमध्ये किंवा बाहेर राहणार नाही. जसं इतर परिक्रमावासी याचक म्हणून तिथे जातात आणि भोजन आणि राहण्याची व्यवस्था घेतात, तसंच आम्ही करू असे आम्ही आमच्या दृष्टीने. किंवा मला खरं मी मगाशी म्हटलं तसं मी आणि प्रकाश दादा पहिल्यांदा मी दोघं होतो, तर त्यांनी मला सांगितलं होतं की भांडी बरोबर घ्यायची, गरज पडली तर 3 दगडांची चूल मांडायची, अन्न शिजवायचं. म्हटलं प्रकाश दादा हे मात्र मी काय करणार नाही, पण आम्ही ते केलं, करावं लागलं. म्हणजे मी म्हटलं हे काय करणार नाही, आपण भांडी बिंडी काय नेणार नाही, सायकलवरनं जिथे आपल्याला नाही तर मी पोहे बरोबर सॅकमध्ये असतील ते पोहे भिजवीन पाण्यामध्ये आणि त्या दिवशी पोहे दाणे एवढं खाईन, पण मी काय तिथे शिजवणार वगैरे नाही. एवढं 100 किलोमीटर गेल्यानंतर तिथे चूल बिल आपण काय करणार नाही. हे आमचं प्रकाशदादांशी आधीपासून ठरलं होतं. पण तुमच्यापैकी प्रत्यक्ष आम्हाला चूल मांडून काट्याकुट्या गोळा करून, आमच्याकडे भांडी नव्हती पण ते महंत म्हणाले आम्ही भांडी देतो पण तुमचं अन्न तुम्ही शिजवून घ्यायचं. आणि आम्ही त्या दिवशी ती खिचडीचा जो आम्हाला सदावर्त मिळालं होतं सियाराम बाबांच्या आश्रमात ते तेली भट्ट्या नावाच्या गावी आम्ही थांबलो होतो. आणि काय असतं सायकलीवरने प्रवास म्हणजे ते सगळं वजन तुमच्या स्वतःला कॅरी करायचं असतं. 1 ग्रॅम जरी जास्ती झालं ना तरी कधी कधी असं वाटतं नको राहू दे बाजूला, किती चांगली गोष्ट असेल. यू आर अ सायक्लिस्ट, यू नो दॅट. तर त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर आम्ही दमलेलो होतो. गरम दूध दिलं, बिस्किटं दिली खायला आणि आम्हाला चौघांनाही सदावर्त म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सगळी खिचडीची तयारी, डाळ, तांदूळ, काडेपेटी, एका स्टीलच्या छोट्याशा डबीमध्ये तूप, मीठ हे सगळं दिलं त्यांनी. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला,
हां, पूजेचं सगळं सामान दिलं, म्हणजे उदबत्ती वगैरे सगळं. काड्यापेटी असं सगळं. आम्ही फक्त त्या पुड्यांकडे बघत राहिलो होतो की आता ह्याचं करायचं काय. म्हटलं दुसराच दिवस होता तो, दुसराच दिवस. म्हटलं तर आम्ही पुढे गेलं की एक कोणी समजा आपल्याला परिक्रमावासी दिसले तर त्यांना उपयोगी पडलं, पण त्यांना म्हणजे आम्ही खूप दानशूर होणार होतो तेव्हा. आणि आपल्याकडचं सदावर्त आता एवढे संस्कार होते की त्या महंतांच्या समोर नकोत आम्हाला असं म्हणण्याचं नव्हतं, शक्यच नाही. म्हणून आम्ही ते घेतलं. असं असं तोंड करत आपापल्या सॅकमध्ये कसं बसं कोंबलं आणि पुढे गेल्यानंतर करू आपण दान, कोणाच गरजू भेटतील. आणि त्या दिवशी रात्री जिथे आम्ही गेलो, संध्याकाळी पहिल्यांदा आम्हाला असं अनुभव आला की आम्हाला ते उघडावं लागलं आणि करावं लागलं. कारण त्या दिवशी संध्याकाळी मी ज्या आश्रमात पोचलो होतो ते महंत म्हणाले की आमचं जेवण मेरा खाना तो हो गया है, आपका खाना करना पडेगा. म्हटलं आता काय करायचं. तर म्हटलं आमच्याकडे भांडी नाही आहेत, पण हां मेरे गाव से मैं लाके देता हूँ आपको. आणि आपको सियाराम बाबाजी ने तो सदावर्त दिया होगा, तो आपके पास वो होगा, वो पका के लीजिए. लाकडं गोळा केली, भांडी मांडली, पातेल्याला खाली चिखल करून लावला त्या जळू नये म्हणून, व्यवस्थित खिचडी करून गुपचूप झोपून खाऊन झोपलो. आणि बरोबर अशा 4 वेळा आम्हाला आल्या की आम्हाला करून खावं लागलं. शेवटून दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी सुद्धा आम्हाला खिचडी त्या सदावर्तची एक आमचा पुडा होता त्याची करावी लागली. म्हणजे होती म्हणून केली असं नाही झालं. तिथे दुसरं काही मिळणार नव्हतं आणि त्या ज्या झोपडीत खोपटीत आम्ही होतो त्यांचं की तुम्हाला आम्ही चूल देतो पण तुम्ही भांडी देतो, पण तुमचं आमच्याकडे तेवढं धान्याचं नाही आहे. मग आम्ही ते सदावर्त तिथे शिजवून अगदी आदल्या दिवशी शेवटचं. मगाशी ही जी सांगत होती की परिक्रमेचे कुठले कुठले प्रकार असतात, त्याच्यामध्ये एक मला सांगायला नक्की आवडेल की असाच बऱ्यापैकी 60चे लोक असतील, त्यांचा छोटा एक जथ्था होता. आणि मी म्हटलं वास्तू काय करतायत ते लोक, ते बसतायत उठतायत बसतायत उठतायत. तर प्रत्येकाच्या हातामध्ये एक नारळ होता. प्रत्येक व्यक्ती नारळ हातामध्ये घेऊन दंडवत घालायची. दंडवत परिक्रमा, त्याला दंडवत परिक्रमा म्हणतात. आणि परत उठून एक पाऊल घेऊन परत पुन्हा दंडवत, अशी ती माणसं परिक्रमा करत होती. हे बघून आमच्या अंगावर शहारा आला आणि आत्ताही आलाय आणि डोळ्यात पाणी आलं आमच्या की काय म्हणजे किती विश्वास आहे हा मैयावरती. तसं आम्ही एका श्रावण बाळाला पण भेटलो नाही का. श्रावण बाळाला म्हणजे त्यांनी लिटरली श्रावण बाळाच्या कथेमध्ये असतं तसं तागडीमध्ये आई वडील दोघंही बसलेले होते आणि तो मुलगा त्यांना परिक्रमेसाठी म्हणून घेऊन चालला होता. म्हणजे त्यामुळे आपण जे करतो त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी घडत असतात, आपल्याला फक्त माहिती नसतात, एवढंच म्हणावं लागेल. कारण काय काय लोक करत असतात आणि इतकी धडपड चालू असते. आणि हे परिक्रमा करण्यामध्ये आम्हाला एक जाणवलं की माणूस एक ठरवतो पण ऑलरेडी त्याच्यासाठी वेगळं लिहिलेलं असतं आणि अक्षरशः सेकंद आणि सेकंद तुमच्या आयुष्याचं लिहिलेलं आहे. आणि यू जस्ट सबमिट युअर सेल्फ, दॅट्स ऑल. मैया आपल्याकडनं आपल्याला त्याग करायला लावते, आपल्याकडनं जे आपण अपेक्षित नाही आहे त्या गोष्टी करून घेते आपल्याकडनं. तर असे काही अद्भुत अनुभव किंवा गूढ अनुभव मैयेच्या काठी बऱ्याच जणांना येतात. तर तसा काही अनुभव आला आहे? खरं सांगू का, परत आमचे स्वभाव असतील त्याच्यामुळे दोघींचंही उत्तर आमचं साधारणपणे तसं होईल की जनरली आम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमेबद्दल बोलतो, लोक चौकशी करतात, विचारतात, तेव्हा काही अनुभव आले का हो, म्हणजे ते काही अनुभव आले का हो, मध्ये काहीतरी दैवी अनुभव, कोणतरी दिसलं, अदृश्य झालं, मैया पांढऱ्या साडीत आली, मग दिसेनाशी झाली, तिने मदत केली, हेच अनुभव अपेक्षित असतात किंवा त्यांना ते आवडतात, ऐकायला आवडतात. तसे अदृश्य होण्याचे अनुभव आम्हाला नाही आले. आमचं पुण्य कमी पडलं मी म्हणेन. नाही पण आम्हाला जिथे गरज होती ज्याची गरज होती ती प्रत्येक गोष्ट आम्हाला मिळत गेली. आता आम्ही पर्वत ओलांडून होतो. हो एक्झॅक्टली. एकाची सायकल पंक्चर झाली, आमच्याकडे सगळं साहित्य होतं, फक्त जे फायलर असतं ना ते नेमकं नव्हतं. आता एक गिरणीमधनं एक मुलगा आला, त्यांनी आम्हाला तेवढं आणून दिलं. धर्मेश नावाचा कुठला तरी मुलगा अगदी एकदम गावातला, तो म्हणला, त्यांनी सायकल पाहिली, वो विलायती साइकिल है, इसका वैसे तो मैं नहीं कर सकता लेकिन आपको ऐसे ठीक कर दूंगा कि आप जुगाड़ करून दूंगा. आणि त्यांनी जे काय रबरानी त्याला काहीतरी जे बांधलं ते पुण्यात येईपर्यंत आमचं टिकलं होतं. हां म्हणजे
हो ना. जे रस्ता आम्ही टेकाडावरती हरवलो होतो, कुठे जायचं पाऊल वाटा 2-3 आम्ही दिसत होत्या. शेवटी असं केलं की कोणीतरी एक जण थांबा, आपण बाकीच्या दिशांना जाऊन बघून येऊया की कुठे रस्ता आहे, कारण आम्हाला कुठेही रस्ता सापडत नव्हता. आणि आता कुठे जायचं कळणार, खाली फक्त एक मोठं खोलच्या खोल काहीतरी असं अंधार दिसला आम्हाला. आणि म्हटलं आता आपण असं करूया, जे काय आमच्याकडे खायचं होतं शिल्लक ते आम्ही खाल्लं, भुकेजलेले होतो, आता आपण म्हटलं मागे फिरूया. हे म्हणून फक्त उभे राहिलो आणि मागनं एक संन्यासी आमच्या पुढे येऊन पुढे निघून गेला. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आप यहीं से आगे चली जाइए, म्हणजे जो आम्हाला वाटत होतं की हा रस्ता नाहीच आहे, की त्याच्या ह्याच्यातनं म्हणजे आम्हाला त्या वेळेला माणसातलं दैवत्व सापडलं. एक्झॅक्टली. आणि आम्ही तो उतरून खाली गेलो, म्हणजे अशा बशा हातामध्ये सायकल, त्याच्या मागे आमचं वजन पण होतं सामानाचं, ते उचलून आम्ही खाली गेलो आणि बघतो तर काय, अक्षरशः मोठे मोठे बोल्डर्स. माय गॉड, आता जायचं कसं पुढे याच्यातनं, त्या माणूस कुठे गेला निघून आम्हाला कळे ना. जटाशंकरी नावाची नदी पुढे आम्हाला दिसली. म्हणलं वासंती, एवढी मोठी नदी आणि कातळ. ॲक्च्युली जटाशंकर जशा जटा असतात ना, तसे ते कातळ जमिनीमध्ये नदी पाण्याखाली होते. म्हणलं क्रॉस करून जायचं कसं, हे विचार करे जोपर्यंत 5-6 मुलं आली, छोटी छोटी मुलं आली. दीदी परिक्रमा में हो? हाँ बोला, मी परिक्रमेमध्ये. आप चिंता मत करो, मैं आपको मदत करते, हम आपको मदत करेंगे. त्यांनी भराभर आमच्या सायकलीचं सामान बाजूला केलं, 2-3 मुलांनी सामान पलीकडे नेऊन टाकलं, 2 मुलांनी सायकली घेतल्या. म्हटलं जायचं कसं, आप सिर्फ हमारे पीछे आओ. मग आम्ही ते जिथे पाय ठेवतील तिथे पाय देत आम्ही ती नदी क्रॉस केली. म्हणजे अतिशय अद्भुत अनुभव होते. म्हणजे आता दुर्गा भाभीचा आपला अनुभव म्हणजे अगदी थकले भागलेलो होतो, अगदी मान्य आहे. आता अमरकंटक जवळ येणार होतं, म्हणजे अजून आम्ही उत्तर तटावरनं अमरकंटककडे निघालो होतो. अतिशय साध्या पाड्यामध्ये आम्ही त्या दिवशी मुक्काम केला होता. तिथे तिने आम्हाला एक खोपट्यामध्ये आंघोळीसाठी, आमचं बरेच तिथलं राहणं खाणं जेवण म्हणजे जे मिळेल ते, आंघोळ म्हणजे जिथे मिळेल तिथे, म्हणजे हातपंपावरती असेल, कुठेही उघड्यावरती असेल, कोणीतरी आडोशाला संध्याकाळच्या वेळेला काहीतरी करायचं. आणि एवढं तिच्याकडचं ते खाल्लं, त्यांनी जे जेवण दिलं ते भोजन केलं आम्ही. पण प्रचंड दमून थकून आली होती बाई. तिच्या लांब शेत होतं, 2 छोटी मुलं होती, शेतातनं काम करून आलेली. आणि आम्ही असं पडवीत तिने आम्हाला दोघींना झोपायला दिली तिच्या खोलीच्या आतल्या बाजूला, आणि पुरुषांना आमच्या दोघांच्या पडवीच्या इथे झोपा सांगितलं. आणि आम्ही थकलेलो वागलेलो होतोच. आम्ही आपलं असं हळूहळू आवाजात अगदी डोळे मिटणार गप्पा मारता मारता बोलता बोलता तेवढ्यात दचकून जागे झालो, कारण ती आमचे पाय चेपायला येऊन बसली होती. पाय चेपायला लागली आमची. म्हटली भाभी आप क्या करिए हो? नहीं आपको कल सायकल चलाने ना, आप थके होंगे, आप सो जाओ. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून पुन्हा तुम्हाला वेगळी नर्मदा पाहिजे. हेच ते माणसातलं दैवत्व का. कारण त्यानंतर आम्ही परत मुद्दामून गाडीने गेलो होतो आणि त्या सगळ्या लोकांना परत जाऊन भेटलो, म्हणजे त्यांना भेटलो आम्ही. आणि विचार करा, जी आम्हाला मुलं त्या जटाशंकरीपाशी भेटली त्यांना आम्ही जर का 500ची जरी रुपयाची जरी नोट दिली असेल तरी त्यांनी फेकून पाण्यात टाकून दिले असेल. त्यांना काही किंमत नाही पैशाची. आता एकदा तर असा अनुभव आला. आम्ही तेव्हा काही कारणाने आम्ही दोघी होतो आणि चाललेलो असताना संध्याकाळ झाली होती. नर्मदे हर असं कुठेतरी मी, जसा पाडा दिसला मी जोरात ओरडायचो की कोणीतरी बाहेर येईल आणि आम्हाला मदत करेल. एक असा दारू पिणे जिंकलाय का काय असा माणूस, लेदरचं जॅकेट, असा रुमाल बांधलेला गळ्यात नाही. आणि तो आला, म्हणलं की भैया हम परिक्रमा में है. हां दिख रहा है. आम्हाला कुठेतरी ते मदत मिळेल का काहीतरी रात्रीपुरती. तर लक्षात ठेवा, तुम्ही दान करण्यापेक्षा जो दुसरा आपल्याला मदत करतो ना, तो प्रत्येक वेळेस फार मोठा महत्त्वाचा असतो. तर आम्ही तो म्हटलं की हां वहाँ गिरणी है, आप वहाँ जाके सो जाओ. मग म्हणलं गिरणीला जाऊन आलो, कुलूप आहे. हां वो आ जाएगा, वो बम्मनी है, वो आ जाएगा. आणि मग विचार केला की हा एकटा माणूस, तिथे आम्ही दोघी कुठे झोपणार. परत आम्ही नर्मदेहर म्हणून जोरजोरात हाका मारल्या. तसा तो बाहेर आला. क्या हो गया? म्हणलं नहीं हमको कुछ ऐसा चाहिए कि कहाँ फैमिली वगैरह है, वहाँ हम रुकेंगे. ठीक है फिर मैं हूँ लेके, और मेरे 2 छोटे बच्चे हैं, एक लड़की और लड़का. चलेगा आपको? हां चलेगा, कोई बात नाही. आणि त्याचं ॲक्च्युली खोपटं होतं, असं लाकडं सर काहीतरी असं बाहेरच्या बाजूला होतं. तर म्हटलं आप इधर सो जाओ आणि पीछे जाओ, हात पैर धो और सो जाओ. प्रचंड भूक लागली होती, आम्ही खूप दमले होतो दोघीजणी. आणि
मागच्या बाजूला गेलो, हातपाय धुतले, तर तिथे काहीतरी असं दगडात काहीतरी रटरटत होतं एका छोट्याशा ह्याच्यामध्ये कढईमध्ये. म्हणलं चल आपल्याला झोपायला वेगळा, वासंती चल. आणि आम्हाला आदल्या दिवशी कोणीतरी 2 रोटले दिले होते. म्हणलं आपण ते खाऊ आणि झोपू. आणि आम्ही आलो, ते सगळं सामान ठेवलं तिथे. म्हणलं 1 रोटला त्या कुटुंबाला देऊन टाकू आणि आपण खाऊ आणि झोपू. हे म्हणेच तोपर्यंत एक चकचकीत ताट आलं छोटंसं. त्याच्यामध्ये घरोघरी त्यांनी भोपळ्याचे वेल लावलेले असतात. तर पांढऱ्या भोपळ्याची भाजी रटरटत होती. आम्हाला नंतर कळलं ती भाजी. आणखीन काय होतं गं, त्यांच्याकडची एक रोटी होती. त्यांनी आम्हाला छोटी मुलं होती, छोटी मुलगी, एका छोट्या मुलीने आम्हाला आणून दिली. आणि मी काय म्हणले, ही एवढीशी छोटी कढई होती. तिची आई कुठेतरी गावाला निघून गेली होती. तर त्या मुलींनी ते दोघं भावंड आणि वडील एवढ्यासाठी तो स्वयंपाक केला होता त्या मुलींनी. आणि म्हणलं वासंती, ही एवढीच भाजी आहे का त्यांच्याकडे? आणि ते आपल्याला सगळे देत आहेत भाजी, काय बरोबर नाही? ते आपल्यासाठी उपाशी राहत आहेत. म्हणलं नाही, चलो हम सब मिलके खाएंगे. आणि गंमत बघा, त्यांनी तो माणूस म्हटला, आपका शुभ नाम? म्हणलं हम दोनों जोशी है. जोशी? आप बम्मन हो, हमने आपके साथ खा सकते. म्हणलं ऐसा नहीं चलेगा, हम सब मिलके ही खाएंगे, जो भी है सब मिलके खाएंगे. ऐसे कैसे, आप तो बम्मन हो. त्या एरियामध्ये अजून हे सगळं पाळतात. आम्ही सगळ्यांनी म्हणून आरती केली, मैयाची पूजा केली आणि आम्ही सगळे एकत्र जेवून बसून जे काय होतं ते सगळं जेवलो. आता ह्याच्यामध्ये सांगा मला, हाच तर तो अश्वत्थामा आहे मला मदत करणारा. कशाला पाहिजे मला नसते चमत्कार? ते म्हणतात ना, मैया कोणाला उपाशी पोटी झोपून देत नाही. तर मला असं वाटतंय पूर्ण परिक्रमेत तुम्हाला असा अनुभव आला नसेलच की तुम्ही उपाशी पोटी. एक दिवस आम्हाला असं गेलं ना की आम्हाला खायला मिळालं नाही. जेव्हा आम्हाला ही मैया पार करायची होती होडीतनं, तेव्हा तिथे अक्षरशः मोठी मोठी पिपं भरून ठेवली होती खारट पाण्याची. आम्हाला तेच पाणी प्यावं लागलं. आणि खायचं काय, तर तेव्हा सगळ्या लोकांना जाऊन तिथलं संपलेलं होतं. आणि त्यांनी पण आम्हाला काय केलं, असा भात दिला आणि अक्षरशः लाल रंगाचं पाणी आमच्या थाळीत ओतलं. पण असं नाही झालं की आम्ही उपाशी राहिलो, पण आम्हाला खायला मिळालं. आणि तिरसिनिया नावाच्या गावाजवळ होतो जबलपूर नंतर. त्या दिवशी दुपारी भरपूर चैन झाली होती. म्हणजे प्रथम अख्ख्या त्या प्रवासामध्ये जबलपूरला आम्ही एका बंगल्यामध्ये गेलो. तिथे बंद बाथरूम असते हे आम्हाला तेव्हा कळालं की घराला बंद बाथरूम असते. त्या बंगल्यात आमची व्यवस्था दुपारच्या जेवणाची त्यांनी केली होती. आणि दिवाळी होऊन गेली होती नुकतीच, पण त्यांनी गरम गरम ते तळण केलं, गोडाचं केलं आणि आम्हाला अगदी सागर संगीत जेवायला घातलं. थोडंसं वाटत होतं की इतकी छान व्यवस्था आहे, आपण इथेच आजची रात्र घालवू. पण मग नाही आपल्याला पुढे निघायला पाहिजे म्हणून आम्ही दुपारचं भोजन झाल्यानंतर त्यांना म्हटलं की आम्ही परिक्रमेत आहोत, त्यामुळे आम्ही पुढे निघतो. आम्ही त्या दिवशी तिरसिना नावाच्या तिथे गेलो आणि तिथे ना एका डोंगरावरती आधी गावात चौकशी केली. ते म्हणले अजून पुढे व्यवस्था होईल. पुढे गेलो, अंधार व्हायला लागला आणि मग सांगितलं एका त्या टेकडीवरती एक आश्रम आहे, तिथे तुम्ही जा, तिथे तुमची व्यवस्था होईल. त्यामुळे गावाच्या बाहेर पडलो, त्या टेकडीपाशी आलो. बघतोय तर जवळजवळ 40-50 पायऱ्या. त्या सायकली उचलून आम्ही वरती घेऊन गेलो आणि त्या आश्रमाला कुलूप होतो, कारण ते महंत कुठेतरी गेले होते. आणि तेव्हा आमच्याकडे लिटरली असे कुठेतरी 2-3 काजू, 2-3 बदाम असं काहीतरी सॅकमध्ये जे काही शिल्लक होतं ते आम्ही चौघांनी मध्ये मांडलं. ते खाल्लं, पाणी प्यायलं आणि झोपलो. पण काही जाणवत नाही, म्हणजे ह्या गोष्टी ॲक्सेप्टेबलच असतात. आणि गंमत म्हणजे तिथे एकच असे ओपन ओसरीसारखं होतं आणि तिथे दिवा तेवत ठेवला होता. ॲक्च्युली ही सर्व मदत मैया तुम्हाला करत असते, माहिती आहे का? तुम्ही फक्त मनाने संकल्प करा की आयुष्यामध्ये मी एकदा तरी पूर्णपणे स्वतःला मैयाच्या मनाने शरीराने कुठली शंका न घेता स्वाधीन करून मी आयुष्यात एकदा तरी माझी परिक्रमा व्हावी, अशी तुम्ही खरंच मनाशी संकल्प करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. जेव्हा आमची रात्रीची वेळ होती, आम्हाला मैया पार करायची होती होडीतनं, यू वॉन्ट बिलीव्ह, एक आजी आजोबा होते. त्या आजींना नीट चालता येत नव्हतं. खाली वाकून वेडेवाकडं शरीर हलवत कशा बशा त्या. ही बाईसुद्धा जर का परिक्रमा करू शकते तर आपण का नाही करू शकणार? म्हणजे हे अनुभव गेला तरी तुम्हाला तिथे जायला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी करावी परिक्रमा, पण चालत किंवा सायकलवर. नाही खरंच गाडीने नको.
नाही खरंच आहे आमची गाडीने बहुतेक असे अनुभव येणं अशक्य आहे, कारण आपण त्या काही टूर्स ट्रॅव्हलर्स बरोबर असल्यावर वाहनाने करतो ना ट्रिप नाहीये. तेव्हा ती वाहन हे आपण आणि ते गावकरी किंवा ते आश्रम किंवा रस्त्यातले वावरण यांच्यामध्ये आपलं वाहनाचं एक आपल्याभोवती एक कुंपण तयार होतं आणि आपण त्याच्यात असतो. आणि मग त्यांनाही वाटतं ना हे गाडीतनं आले, त्यांच्यासाठी आपल्या घासातला घास का काढून द्यायचा. म्हणजे हे गाड्या उडवत आले तर त्यांच्यासाठी आम्ही घासातला घास, म्हणजे तो जो त्यांच्यामध्ये मिसळण्याचा अनुभव आहे ना तो गाडीमुळे मिळत नाही. म्हणजे आम्ही म्हटलं तसं आत्ता आम्ही कुठल्याही दिवशी कधीही विषय निघाला तर दिवसभर आम्ही कोणाकोणाकडे होतो, त्यांची नावं, त्या व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर येतात, त्यांनी आपल्यासाठी किती केलं ते डोळ्यासमोर येतं. पण आम्ही नंतर जेव्हा गाडीनी त्याच व्यक्तींना भेटायला गेलो तेव्हा आम्ही त्याच्यात ॲडिशन नाही करू शकलो. म्हणजे त्या व्यक्तींमध्ये अजून ह्या 5 जणांची भर पडली असं नाही झालं, कारण आम्ही त्या गाडीत होतो. मग त्यांचंही वाटतं की ते जातील. एरवी आम्ही सायकलनी जाताना मागनं राठोडसारखा मुलगा, योगेश राठोड म्हणून, तो येतो मोटरसायकल फक्त आम्हाला घरामधनं बघितलं होतं की हे सायकलवरती चाललेत. आम्हाला गाठाला येतो, घरी आईला सांगतो की पटकन दूध गरम कर, मी आंघोळ करतो, तर दूध घेतो, मोटरसायकलला घेतो आणि आमच्या मागे येतो का की हे परिक्रमावासी आहे, त्यांना आपण काहीतरी देऊया. म्हणजे हे अनुभव आपल्याभोवती गाडीचं असलं की होत नाहीत. आता शेवटी ज्यांना अजिबात काही शक्य नाही आहे त्यांना शेवटी जे मनाने करायची आहे ती गोष्ट ही आहे. मला एक अनुभव सांगायला नक्की आवडेल, थोडा वेगळा आहे. सोंडवा नावाचं गाव होतं आणि एक माउंटेन रेंज आम्ही उतरून आलेलो होतो. भयानक रस्ता होता तो. आणि उतरून आलो आणि आमच्यामधले हे जे प्रकाश दादा होते ते काहीतरी बोलत होते. आणि आमचं असं होतं की सकाळी आपण एकदा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आमच्याकडे जे काही खायला असायचं ते आम्ही आधी कुणाला तरी रस्त्यावरती एखाद्या व्यक्तीला द्यायचो प्रसाद म्हणून आणि मग आम्ही ग्रहण करायचो. तर तशी एक छोटी मुलगी आम्हाला दिसली, आमच्याकडे जे काय होतं ते तिला दिलं आणि निघणार तेवढं थांबलो होतो आम्ही तेवढ्यासाठी. तेव्हा प्रकाशदादा म्हणले की नशीब बाबा इतक्या भयानक रस्त्यावरती. मला कळलं त्यांना काय म्हणायचं. त्यांना म्हटलं थांबा प्रकाशदादा वाक्य पूर्ण करू नका, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचं ते. कारण असं होतं ना की तुम्ही हे करत असताना तुम्ही जे बोलता ना किंवा इच्छा व्यक्त करताना ती त्या वातावरणामध्ये पसरली जाते आणि ते घडायला लागतं तसं. आणि आम्हाला अनुभव आहे हा. तर मग पुढे गेलो आम्ही आणि झालं, पंक्चर झाली सायकल, माझी सायकल पंक्चर झाली. मग आम्ही सगळं ते काढलं, सगळं सामान काढा, हे करा ते करा. आणि वरच्या बाजूला असं माणूस बसला होता, तो त्याचं सगळं सामान घेऊन आला आणि माझी सायकल त्यांनी पंक्चर काढून दिलं. हां, आणि म्हणलं चला निघूया. आणि बघते तर काय तिथे काट्याचं झाड होतं, चुकून त्यांनी तिची बाबळीच्या काट्याचं झाड होतं तिथे तिने सायकल तिची पार्क केली होती. बघितलं निघालो तर तिची सायकल पंक्चर झालेली होती. आणि ते त्याच माणसाने परत आम्हाला पंक्चर काढून दिलं. परत तिची सायकल पंक्चर झाली. परत सर इन बिटवीन काय झालं, मी म्हटलं की मी हळूहळू थोडीशी पुढे होते, असं 1 किलोमीटर वगैरे पुढे जाते, तिचं पंक्चर काढणं होत आलं होतं. आणि मी पुढे गेले, जाते म्हटलं जाऊया. मी परत एक चढ लागला, एका माणसाची हळ मला ऐकू ली, नर्मदे हर दीदी रुको रुको रुको. म्हटलं नाही भैया हमको आज बहुत दूर जाना है, हम नहीं रुकने वाले. नाही आपको रुकना ही पडेगा. इतके हाका मारले त्यांनी. मला म्हणलं जाऊ दे, आपण असं जाऊ शकत नाही पुढे एखाद्या माणसाला असं हे करून. ॲटलिस्ट पाणी पिवणे निघू पुढे, हे माणसं येतच असतील तोपर्यंत. मी तिथे थांबले. इंग्लिश मिडियमची शाळा होती सरप्रायझिंगली. आणि सुझेन म्हणून एक तिथे प्रिन्सिपल होत्या. आणि तो जो हाक मारणारा माणूस होता तो तिथला पिऊन होता. आणि तो बघत होता की चढावर बाई चालल्या तिला आपण. सो त्यांनी मला म्हटलं कहाँ से वगैरे सगळं झालं. म्हटलं चलो हम तो चलते हैं. नहीं रुको, आपका जो लोग आने वाले हैं ना वो आएंगे. 1 तास झाला, 1.5 तास झाला, कोणी आलं नाही. मला चिंता. म्हणलं हा एकच रस्ता झालं होतं. आम्ही ही पुढे गेल्यानंतर आम्ही मागे होतो आणि तेव्हा प्रकाशदादांची सायकल, म्हणजे मी त्यांच्या मागे, ते माझ्या थोडे पुढे होते. आणि एक शाळेच्या बाहेर स्पीड ब्रेकर आपले असतात, त्याच्यावरनं ती सायकल लिटरली माझ्या डोळ्या देखत असे उडाले आणि खाली पडले. त्यांचा हाताला म्हणजे त्यांना आता सायकल चालवता येणार नाही इथपर्यंत ते सगळं लागलेलं होतं. म्हणजे फ्रॅक्चर आहे का नाही हे काही कळण्याला वाव नव्हता. त्याच्या पुढे लिटरली 10 फुटावरती एक पाथरवटाची झोपडी होती.
रस्त्याचं काम चालू असताना दगड फोडत बसलेला. तर नवरा कुठेतरी कामावरती गेला होता आणि त्या झोपडीमध्ये ती पाथरवटाची बायको होती आणि 5-7 चिल्ली-पिल्ली होती. नाही, आणि ह्याच्या आधीच एक म्हणजे मी पुढे गेले म्हटल्यानंतर राठी काका म्हणाले मी पण हळूहळू पुढे होतो, तुम्ही या. आणि इन बिटवीन त्यांना लागली भूक, पण ते पाथरवटाच्या तिथे थांबले, असे बसून राहिले. मग ते बाई आतमध्ये भाकरी करत होती, ते भाकरी त्यांनी खाल्ली आणि राठी काका पुढे निघाले. हो ना, इन बिटवीन. नाही म्हणजे राठी काका ऑलरेडी पुढे गेले होते आणि मग हे प्रकाशदादा पडल्यानंतर आम्ही त्या पाथरवटाच्या झोपडीच्या इथे आलो. ते चिल्ली-पिल्ली पोर होते, आम्हाला बाकी काही नव्हतं, फक्त इथे कुठे काहीतरी गाडी मिळेल का, कारण प्रकाशदादांना गाडीत चढवून ती सायकल करून मला त्यांना पुढे पाठवायला पाहिजे होतं. मोबाईलची रेंज नव्हती, ह्या दोघांना सांगायला काही सोय नव्हती. तेव्हा त्या बाईनी ती गाडी बिडी काहीतरी येईपर्यंत म्हणाली थांबा, आणि तिथे तिच्याकडे लिटरली असं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडंसं पीठ होतं, त्याची तिने भाकरी केली. ती म्हणली तुम्ही भाकरी खा. तर भाकरीला तिखटाची पूड होती फक्त, त्या भाकरीवरती अशी तिखटाची पूड पसरली. आम्हाला दिसत होतं की बाकीची तिची चिल्ली-पिल्ली बाकी काही कणिक किंवा इतर पिठं नाही आहेत, पण जे काही तिच्याकडे होतं त्याच्यातलं तिला आम्ही परिक्रमेत होतो आणि अडचणीत होतो, म्हणून तिने आम्हाला खायला हे आग्रह करून घातलंच. पुढे मग गाडी केली, त्यांना पुढे मग मी काय झालं, मी माझी सायकल मुद्दाम रस्त्याजवळ लावून ठेवली की कोण म्हणले हाच एकच रस्ता आहे ना परिक्रमेचा, हो म्हणले, बाकी कुठूनही लोक जाणार नाहीत ना, म्हणलं नाही. आणि मग माझी सायकल बघून एक माणूस थांबला मोटरसायकलवाला, त्यांनी घडलेला सगळा प्रकार मला सांगितला. त्यामुळे ही जी टीचर होती ती म्हणली तुम्ही कुठली चिंता करू नका, मी सगळं करते. आता मी समजा जर का पुढे निघून गेले असते काय झालं असतं. सो तुमचा आयुष्याचा प्रत्येक क्षण मी म्हणलं ना प्लॅन केलेला असतो तो अशा पद्धतीने, तो तुम्हाला कल्पना येते की हे असं असू शकतं. सो मग ते आले, त्या बाईंनी त्याच्या ओळखीने एक गाडी अरेंज केली आणि त्या प्रकाशदादांना पुढे पाठवून दिलं. सो असे आम्हाला खूप विशेष अनुभव येऊन गेले, कितीतरी आले अजून. हेच अद्भुत अनुभव जे मैया देते ते हेच असावे असं मला वाटतं. आपण मधल्या सगळ्या गप्पा तर मारल्या, अनुभव तर ऐकले, पण परिक्रमा सुरुवात ओंकारेश्वरनंच केली की अजून कुठल्या अमरकंटकवरनं आपण करू शकतो? परिक्रमेचं आहे ना, खरं तर तुम्ही कुठल्याही गावात असाल तिथनं सुरू करायची आणि मग परत तिथे पोचायचं, इतकं त्यांचं सिम्पल आहे. म्हणजे इथनंच करायला पाहिजे असं मुळातलं नाही आहे. फक्त परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये तुमचं जे पवित्र जल तुम्ही दररोजच्या पूजेतलं असतं ते तिथे जाऊन अर्पण करायचं, ओंकारेश्वरच्या जलाभिषेक करायचा, असा एक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठनंही चालू करा, तिथे ती पूर्ण करा आणि मग ओंकारेश्वरला जाऊन तिथे जल अर्पण करून त्याची सांगता करा, हे आहे. तर म्हणून मग आम्ही काय ठरवलं की नंतर परत ओंकारेश्वरला जायचंच, तर आम्ही ओंकारेश्वरहूनच चालू केली. दक्षिण तटावरतीनं उत्तर तटावरती गेलो, अमरकंटकला गेलो आणि परत ओंकारेश्वरला येऊन आमची परिक्रमा आम्ही पूर्ण केली. याच्यामध्ये तुम्हाला 2 ठिकाणी फक्त पाणी बदलावं लागतं. म्हणजे तुम्ही ओंकारेश्वरवरती मैयाचं पाणी घ्यायचं, ते घ्यायचं असं कारण तुम्ही सकाळ संध्याकाळ तिची पूजा करायची असते, आरती म्हणायची असते. जिथे नर्मदा मैया समुद्राला मिळते तर साधारणपणे तिचं पाणी जिथे समुद्रामध्ये ते निम्म ओतायचं, परत निम्म भरून घ्यायचं. आणि पूर्णपणे उत्तर तटावरनं जेव्हा तुम्ही अमरकंटकला येता आणि जेव्हा उत्तर तटावरनं पुन्हा दक्षिण तटावरती येता तेव्हा तिथे जे कुंड आहे ॲक्च्युली जिथनं मैयाचा उगम आहे तिथे निम्म जल ओतायचं, परत निम्म भरून घ्यायचं आणि ते जल पुन्हा ओंकारेश्वरला येऊन तिथल्या पिंडीवरती अर्पण करायचं. हे ॲक्च्युली शास्त्रोक्त परिक्रमेमध्ये असं करावं लागतं. नर्मदेला 2 तट, दक्षिण उत्तर, दोन्ही बाजूला डोंगर आहेत, रेंज आहे ती पूर्ण डोंगराची. तर कुठला तट कठीण आपण असं तुम्हाला वाटला किंवा कुठल्या तटावरनं प्रवास करताना कठीण वाटतो, कुठे घाट सेक्शन जास्त आहे? असं नाही डिफाईन करता येणार की उत्तर तटच जास्त कठीण आहे का दक्षिण तट कठीण आहे, कारण दोन्ही ठिकाण, एक तर मी म्हटलं तसं थोडंसं कसं आहे की खूप उंचच्या उंच पर्वतरांगा आणि प्रचंड अवघड, तिथे सायकलिंग हे आम्हाला चॅलेंज नव्हतं खरंच. म्हणजे सायकलिंग करणं आणि ते डोंगररांगा ओलांडणं हे काही आमच्या दृष्टीने चॅलेंज नव्हतं. तिथली आहे ती परिस्थिती स्वीकारणं, तिथली जी एरवीची वेगळी असणारी परिस्थिती आहे, तिथले साधू महंत बुवा बैरागी त्यांची जी जगण्याची पद्धत आहे त्याच्याशी आपण जुळवून घेणं, की जी आपल्याला शहरात राहून सवय नाही, त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं, त्या वातावरणाशी जुळवून घेणं. आणि जी अनसर्टन्टी आहे, जी अनिश्चितता आहे,
कारण आम्ही काहीही म्हणजे आमच्याकडे मॅप्स होते, आमचं ठरलं होतं साधारण 100 किलोमीटर दररोज करू. प्रकाशदादा आधी जाऊन आले होते, साधारणपणे इथे इथे जाता येईल. पण याचा अर्थ कुठलंही बुकिंग आहे आणि आपलं ठरलेलं आहे, कुठे जेवणार, कुठे राहणार, कसं करणार, ही अनसर्टन्टी ही मुख्य चॅलेंज असतं. त्याच्यामुळे रस्त्यातले डोंगर आणि वाटा हे चॅलेंज तसं आणि दक्षिण आणि उत्तर असं नाही करतायत. दोन्ही तटावरती आश्रम आहेत, दोन्ही तटावरती राहण्याची आमची सोय होत. जे आहे ते स्वीकारायचं, एकदा सरेंडर करायचं, शरण जायचं आणि याचक म्हणून सरेंडर करायचं. म्हणजे आपल्या खिशातलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पैसे हे आपले नाहीत, त्याला शून्य किंमत आहे, तो नुसता कागद आहे. आणि आपण कोणीतरी आपण त्यांना विनंती करायची की आम्ही इथे राहू शकू का, आम्हाला काही जेवायला मिळेल का. हे याचक होणं जे आपण पूर्ण विसरलेलो असतो. आपण पैसे टाकतो आणि मिळवतो, पैसे टाकतो आणि मिळवतो. त्यामुळे हे चॅलेंज पुढे आम्हाला सायकलिंगच्या वेळेलाच चॅलेंज नव्हतं आम्हाला ह्या परिस्थितीत. आणि होत गेलं म्हणजे जीवन बदलवणारा जीवन अनुभव आहे हा, फार मोठा अनुभव आहे आयुष्यातला. ही सहल किंवा ट्रिप असं नाही आहे. हे सगळ्यात जे कोणी करणार आहेत त्यांनी लक्षात घ्यावं. परिक्रमेत एक महत्त्वाचा टप्पा येतो किंवा कठीण असा टप्पा मी बऱ्याच जणांकडून ऐकलाय, ते म्हणजे शूलपाणीचं जंगल. तर त्यातला काही अनुभव आहे का? दुर्दैवाने शूलपाणीचा जो भाग आहे ना की उत्तर तट दक्षिण तट दोन्ही ठिकाणी तो लागतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी पायी परिक्रमा करताना शूलपाणीचा एक टप्पा आहे 40-50 किलोमीटरचा दक्षिण तटावरती आणि तसाच उत्तर तटावरती. तो मामा लोकांची वस्तीचा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे शूलपाणीचे मामा लोक. आता हे मामा म्हणजे कोण, तर तेव्हाच्या निबिड जंगलामध्ये राहणारे तेव्हाचे आदिवासी किंवा असे लोक की ज्यांना म्हणजे उत्तर चारितार्थासाठी त्यांना ते वाटमारी करायचे किंवा लुटमार करायचे. आदल्याच वर्षी म्हणजे 2010 म्हणजे आम्ही जायच्या आदल्याच वर्षी 2010मध्ये प्रकाशदादा चालत परिक्रमेला गेले होते. तेव्हा ते शूलपाणीतनं गेले होते. तिथेही व्यवस्था असते की अलीकडे एक आश्रम आहे, तिथे तुमच्याकडची चीजवस्तू जो काही मोबाईल आहे, जास्तीचं 2-3 कपड्यांचा सेट आहे, काहीतरी आहे, ते तिथे द्यायचे. ते आश्रमवासी बोटीनी ते पलीकडच्या तटावरती होतं आणि ते 10-12 दिवस तुम्ही मिनिमम ठेवून तुमच्याकडे जायचं. असं ते गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे 200-300 रुपये फक्त त्यांनी ठेवले, बाकी मोबाईल वगैरे देऊन टाकला होता. भिल्ल लोकांच्या इथे तीर्थंकरातलेल्या मुलगा ह्यांनी त्यांना 2010मध्ये पण अडवलं आणि त्यांच्याकडनं किती पैसे आहेत काय आहेत तर त्यांनी ते काढून दिले. त्याच लोक तुम्हाला ते जेवायलाही दिलं. त्यांना झोपडीत जेवायला दिलं, झोपायला दिलं, पैसे काढून घेतले आणि निघताना दुसऱ्या दिवशी हे 50 रुपये तुम्हाला बोटीवाल्याला द्यावे लागतील कारण तुम्हाला नंतर बोटीतनं. आणि हे 50 रुपये तिथे तुम्हाला नर्मदेची पूजा करायची की नाही समुद्रामध्ये, तर तिथे हार आणि बाकीचं पूजेचं सामान, बाकीचे पैसे आम्ही ठेवतो. हे तुमचे 2 जे जीवनावश्यक तुम्हाला तिथे आहेत तेवढे त्यांनी दिले होते. आणि अशा पद्धतीने प्रकाशदादा शूलपाणीतनं जाऊन आले होते. हे ऐकल्यानंतर जेव्हा आम्ही सायकलची मी त्यांच्याबरोबर चर्चा करून परिक्रमा ठरवत होतो तेव्हा आम्ही दोघांनीही निर्णय घेऊन शूलपाणीतनं आपण जायचं नाही हे आमचं ठरवलं होतं. कारण मोह झाल्यामुळे त्यांनी जर का आमची सायकल काढून घेतली असती तर सायकल जाणं याच्यापेक्षा ती परिक्रमा खंडित होणं. कारण आम्ही सायकल गेल्यानंतर मग चालत आमची तेवढ्या दिवसात झालीच नसती. म्हणून आम्ही शूलपाणीतनं सायकलने जाताना जाण्याचं टाळलं. माहिती नाही तो निर्णय योग्य होता का, आम्ही त्या अनुभवाला मुकलो, पण आम्ही शूलपाणीतनं गेलो नाही. आम्ही शहादा प्रकाशाकडनं बाहेरच्या वाटेने गेलो. पण आम्ही लक्कडकोट नावाचं जंगल नंतर होतं तिथनं गेलो. इतरही चवनमुलींचा आश्रम जिथे आहे त्या जंगलातनं गेलो. पण शूलपाणीतनं आम्ही नाही गेलो आणि ते ठरवून गेलो नाही. म्हणजे आणि त्यामुळे किती किलोमीटरचा प्रवास वाढला असेल अंदाजे? नाही, किलोमीटरचा प्रवास म्हटलं तर मे बी एक 40-50 किलोमीटरचा वाढला असेल. कारण तुम्ही पण काय होतं माहिती आहे का, परिक्रमा करताना आता बरेच जण 3500 किलोमीटर झाली, 3200 झाली, 3300, आमची साधारण 3000च्या आसपास झाली. कारण तुम्ही किती आत जाता, किती देवस्थानांना आत जाता. कारण नदी आपले वळणावळणाने जाते. तुम्ही रस्त्याने गेलात तर बाहेर आतली काही वळणं टळतात आणि मग आमचं अंतर कमी होतं. त्यामुळे कमी अंतर जास्त अंतरपेक्षा आम्ही न जाण्याचं कारण सायकलचा असलेला आमचा मोह हा ठरला.
परिक्रमा किती दिवसात पूर्ण केली आणि रोजचे किती किलोमीटर अंदाजे प्रवास करायचा? 27 दिवसात आम्ही परिक्रमा पूर्ण केली आणि दररोज अंदाजे आमचं 100, कधी आम्ही 160 किलोमीटर पण केलं, कधी कधी 160 किलोमीटर झालं, कधी आम्हाला 40-50 किलोमीटर, पण ऑन ॲन ॲव्हरेज 100 किलोमीटर दिवसाला. आणि आम्ही 27व्या दिवशी ओंकारेश्वरला परत आलेलो होतो. त्या दिवशी आम्ही शेवटचं 160 किलोमीटर अगदी करून काही कारणामुळे आम्हाला त्या दिवशी पूर्ण करायची अशी घरच्यांकडनं तंबीच होती की आता मात्र तुमचं खूप झालं, आता तुम्ही याच. त्यामुळे मग आम्ही शेवटी ते सगळं अंतर पूर्ण करून टाकलं आणि पुण्याकडे निघालो. अगदी आपण शेवटच्या 3-4 प्रश्नांकडे आहोत. तर नर्मदा परिक्रमा करतात, खूप जण करतात. सायकलवरनं करणारे फारच क्वचित आहेत किंवा माझ्या ओळखीतले अगदीच 2-3 जण आहेत. पण परिक्रमा केल्यावर बऱ्याच जणांनी पुस्तकं लिहिली, स्वभाषेमध्ये लिहिली, मराठी, बेंगॉली, गुजराती, अनेक भाषांमध्ये. तर तुम्हाला का वाटलं पुस्तक, म्हणजे इतर इतकी पुस्तकं असताना सुद्धा पुस्तक लिहिणं दोघींना असं का वाटलं? मुळात हे सगळ्या अनुभवांनी आम्ही रोमांचित झालोच होतो. म्हणजे एक अनुभव आहेत ते शेअर करायला मला खूप ठिकाणी बोलवत होते, त्याच्यामुळे ते लोकांना आवडतंय, वाचावं म्हणजे सांगावंसं वाटतंय, त्यांना ऐकायचं आहे म्हणून ते लिहावं असं मनात होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला परिक्रमेला जाण्यापूर्वी अडचणी आल्या होत्या पुस्तक नसल्यामुळे. कुठलं पुस्तक नव्हतं, तर जायचं म्हणून मी गोनी दांडेकरांचं पहिलं माझी भ्रमणगाथा हे वाचलं. माझ्या दृष्टीने आता ते कालबाह्य झालं, कारण त्यातले संदर्भ हे आता ती परिस्थिती तिथे राहिली नाही. त्याच्यानंतर अनेक जणांनी वाचलेलं नर्मदे हर हे जगन्नाथ कुंटे यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध, खूप गाजलं होतं, ते मी वाचलं. थोडीशी माझी पठडी त्यांच्यापेक्षा वेगळी असल्यामुळे मला ते फारसं भावलं नाही. त्याच्यानंतर भारती ठाकूर यांचं पुस्तक वाचलं, नर्मदा प्रसाद यांचं पुस्तक वाचलं. म्हणजे पुस्तकं जी उपलब्ध होती ती वाचली. पण पहिली कालबाह्य झालेली होती आणि नंतरची कालाशी सुसंगत होती, पण पायी परिक्रमा केलेल्यांची होती की ज्याचा आम्हाला आखणी करताना उपयोग होणार नव्हता. त्याच्यामुळे खरं तर आमच्या लेखनातनं आखणी करून पुढे सायकलवरनं परिक्रमा करू शकतील असं एक मार्गदर्शक काहीतरी पुस्तक उपलब्ध होईल हे वाटलं. त्याच्यामुळे अनुभवाबरोबर हा पण एक हेतू होता की सायकलवरनं जाणाऱ्यांसाठी लोकांना त्याचं मार्गदर्शन होईल. आणि ते पुस्तक वाचून खरंच खूप जण त्याच्यानंतर आता परिक्रमेला सायकलवरनं गेलेले. म्हणजे आम्ही जिथे जिथे गेलो तिथे प्रत्येक वेळेस विचारत गेलो की आत्तापर्यंत कोणी सायकलीवरनं परिक्रमा केल्याचं ऐकिवात आहे का तुमच्या? तर प्रत्येक वेळेला आम्हाला नाही हेच उत्तर आलं. मग लक्षात आलं की लोकांना आपण प्रवृत्त करायला काही हरकत नाही सायकलीने परिक्रमा कर. ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांना सायकल हा पर्याय योग्य आहे. सो आम्ही असं ठरवलं की व्यवस्थित सगळी माहिती गोळा करायची आणि सायकलिस्टला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं पुस्तक लिहायचं. बरं झालं पुस्तक लिहिलं, आमच्यासारख्यांना बराच फायदा होईल त्याचा. आता रोल मॉडेल म्हणून कोणाकडे बघता? इतके प्रवास केले, दोघींसाठी प्रश्न आहे. रोल मॉडेल म्हणून कोणाकडे बघता तुम्ही? रोल मॉडेल म्हणून मला माझे मिस्टर उल्हास जोशी याच्याकडे बघावं लागेल, प्रश्नच नाही. ही एक्स्ट्रीमली डिफरंट पर्सन. त्यांनी शाळेमध्ये असल्यापासून त्याचं सायकलिंगचं वेड आहे. त्याने पुणे श्रीलंका पुणे हे कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी केलं साध्या सायकलीवरनं. प्रचंड त्याचा सायकलचा प्रवास आहे, प्रचंड अनुभव आहे त्याच्याकडे. उमलिंगला तर त्यांनी 4 तासामध्ये केलेला आहे. पूर्णपणे आर्मीच्या लोकांनी त्यांना बोलवून घेतलं आम्हाला की तुम्ही उमलिंगलाच्या पलीकडे ते गवळण व्हॅली आहे, तर तिथे आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल सध्या नुकतंच काय घडलं ते. तर त्यांना तिथे सिव्हिलियन्सच्या वेशामध्ये आर्मीच्या लोकांना हिंडवायचं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे तुम्ही जाऊन आलेले आहात. कित्येक लोकांना तिथले रस्ते माहीत नाही आहेत जिथे आम्ही जाऊन आलेलो आहेत, कारण आम्ही भरपूर तिथे रेकी केलेली आणि वेगळे वेगळे रूट्स निर्माण केलेले आहेत. आम्हाला तिथे प्रेझेंटेशन द्यायला मुद्दामून बोलवलेलं होतं. तिथले जे आकाश कौशिक म्हणून जे हेड ऑफ द आर्मी तिथले जे होते त्यांनी मुद्दामून बोलून घेतलं की तुम्ही आम्हाला व्यवस्थित प्रेझेंटेशन करून द्या. सो आणि त्याचं असं आहे ना की एकदा त्यांनी डोक्यात घेतलं की तो केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आम्ही 2010 साली लाईफ सायकल नावाचं सायकलचं मोठं दुकान म्हणूया, मॉल म्हणूया, पुण्यामध्ये सुरू केलेला होता. आणि ह्या माणसाचं वैशिष्ट्य असे उल्हासचं की त्याचं 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला गाडीचा. त्याचं टिबिया पूर्णपणे गेलं
आणि तरी पण तो स्वतःच्या मनशक्तीवरती तो रिकवर झाला आणि त्यांनी उमलिंगला 4 तासात केला. सो आणि तो नक्कीच माझा रोल मॉडेल आहे. आणि मला सांगायला नक्की आनंद होईल की माझी जी 2 मुलं आहेत, पद्मिनी आणि नचिकेत, ते सुद्धा आमच्याबरोबर सायकलिंग करायचे. आता मुलीचं अर्थात लग्न झालं, मुलगा त्याच्या धंद्यात आहे, पण वी आर द ओनली फॅमिली त्यांनी आतापर्यंत जास्तीत जास्त वेळा खारदुंगला केलेला आहे. आणि ह्या पायचं झाल्यानंतर सुद्धा प्रचंड ट्रेकिंग उल्हासने केलं. हे की इंडियामधला नॉन टेक्निकल जे पीक आहे स्तोक कांगरी नावाचं, ते आमची LLP म्हणून आम्ही नवीन MLK म्हणजे मनाली लेह खारदुंगला ते 10 वर्ष केल्यामुळे आम्ही नंतर रूट चेंज केला, लडाख लेक्स अँड पीक्स म्हणून. ते आम्ही एका वर्षी कंप्लीट 17 साली कंप्लीट केलं आणि ते झाल्या स्तोक कांगरी केलं. सो त्याच्या सारखा माणूस मी आतापर्यंत बघितला नाही. ही इज माय रिअल रोल मॉडेल. मला जेव्हा रोल मॉडेल म्हणून विचारलं जातं तेव्हा मला दरवेळेला प्रश्न असतो की किती जणांची म्हणून नावं घ्यायची. हो, खरंच. कारण एक म्हणून होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ थोडंसं स्पष्ट करायचं तर एखादा चांगला मार्गदर्शक होणं, कोच होणं, हे कोणासाठी तर मला विश्वास जोशी सर आठवतात, माझा नंदू मेहता हा बास्केटबॉलचा कोच आठवतो. एखाद्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, काहीतरी कर, हे आत्रे सर आठवतात आणि इतर माझे सहकारी इतर आठवतात. नियोजन कसं करावं ह्याच्यासाठी इतर लोक आठवतात. कुटुंब कसं असावं तर मला माझं कुटुंब रोल मॉडेल म्हणून दिसतं. लाईफ पार्टनर कसा हवा तर माझा नवरा माझ्यासमोर रोल मॉडेल म्हणून येतो. त्याच्यामुळे रोल मॉडेल जेवढे रोल बदलतात तसं ते रोल मॉडेल्स बदलतात. आणि भाऊ कसा असावा तर उल्हाससारखा. कारण उल्हास आणि हिने जेव्हा पहिली ही जी लेह आणि मार्गे श्रीनगर मार्गे कारगिल मार्गे श्रीनगर ही जी केली होती तेव्हा जेव्हा कोणालाही माहिती नव्हतं खारदुंगलाचा रस्ता कसा आहे, किती उंच आहे, काय प्रॉब्लेम्स, काही कोणाला माहिती नव्हतं. शून्य माहिती होतं. म्हणजे 2004 मध्ये आम्ही केलं तेव्हा हे सुद्धा माहिती नव्हतं. हातामध्ये गरम ग्लोव्स पाहिजेत हे सुद्धा माहिती नव्हतं. शेवटचे 5 किलोमीटर त्या दोघांनी 4 बदामांवरती केलेले आहेत. ते दोघं एकमेकांना प्रोत्साहन देते. आता आपण असं करूया, 1 किलोमीटर झालं ना एवढी आपण पेडल्स करूया आणि अर्धा बदाम खाऊया, असं करत त्यांनी खारदुंगा. 2004 मध्ये असं सोशल मीडिया नव्हतं, फोटो नव्हते, कोणी खारदुंगल्याला गेलेलं माहिती नव्हतं. म्हणजे वरती गेल्यानंतर बांधलेलं आहे, झाड आहे, झुडूप आहे, खड्डा आहे, पाणी आहे, नाही काहीच माहिती नव्हतं. म्हणजे आमचा सगळा प्रवास अनसर्टन्टीकडे होता. काय आहे पुढे हे माहिती नसतं. त्यामुळे आम्ही दोघांनी खूप मजा केली तेव्हा. अगदी मेमोरेबल आहे ते, है ना. इतके सगळे प्रवास झाले. प्रेरणा द्यायला आहेत, सपोर्ट करायला आहेत, थोडा पुश करायला आहेत. तर भविष्यात कुठली आखणी आहे का प्रवासाची, किंवा इच्छा आहे का प्रवासाची, कुठे जायचं मनात आहे, ठरवलं आहे असं? ह्या वर्षातल्या 2-3 गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या आपल्या पुढच्या भेटीमध्ये उघड होतील. कारण काही ट्रेकिंगचं ठरलं आहे, मगाशी मी यांच्याशी बोलत होते, वारीचं काही परतवारीचं मानस आहे, संकल्प सोडलेला आहे परतवारी करायचीच म्हणून. सायकलिंगचं करायचं आहे, डिसेंबरमध्ये सायकलला जायचं आहे. त्यामुळे पुढे काय ह्याच्यामध्ये तुमचं पण नाव मी आता ॲड करीन की पुढे काय हे सांगा. आणि काही स्वप्न आहेत, बकेट लिस्ट भरपूर आहे, करण्यासारखं खूप आहे. त्यामुळे करणार एक गोष्ट करत राहणार. माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर ऐकू येते ना, माझ्या बाबतीत म्हणाल तर उल्हासमुळे ऑलमोस्ट पूर्ण भारत माझा सायकलीवर झालेला आहे. आणि नॉर्थ ईस्टची जी 7 सिस्टर्स आहेत त्याच्यापैकी 2 झालेत आमचे, 5 राहिलेले आहेत. तर ते आता कंप्लीट करायचा विचार आहे. आणि आम्ही दरवर्षी ही हिमालयातली एक ट्रिप असते, सायकल एक्सपिडिशन असते. भारतामधलं एक राज्य असतं आणि परदेशामधला एखादा देश असतो. आणि आम्ही गेले 5-6 वर्ष तरी कंबोडिया करतो आहे, थायलंड मार्गे करतो, व्हिएटनाम मार्गे करतो. आणि कंबोडिया मुद्दामून का करतो तर तिथे अंगकोर वट नावाचं विष्णूचं अतिप्रचंड मोठं ते देऊळ आहे आणि ते किती वेळा बघितलं तरी समाधान होत नाही. सो ह्यावर्षी पुन्हा ते करायचा विचार आहे.
कंबोडिया खरंच खूप सुंदर देश आहे. मी अगदी रिसेंटली जाऊन आले आणि ओके आणि खरंच जमल्यास हिंदू मंदिरं जी आपण सांगायला वाईट वाटतं की आपण जी प्रिझर्व नाही करू शकलो ती त्या लोकांनी सुंदर प्रमाणे प्रिझर्व केली आहेत, अजूनसुद्धा करतायत आणि अवांतर विषय. पण खरंच एकदा जाऊन या. म्हणजे मंदिरं बघायचा फटीक येतो की बासार आता किती बघणार. पण खरंच एकदा प्लॅन करून जाऊन या. खूप छान देश आहे. प्रवास झालेत. येस काय चारधाम लेटेस्ट आम्ही दोघी आणि उल्हास आमचा म्हणजे तो आम्हाला दोघींनाही घेऊन आम्ही चारधाम सायकलिंगला गेलो. त्याच्यानंतर उल्हास गायत्रीला म्हणजे पुढच्या एक्सपिडिशन्सलाच जायचं होतं. त्याच्यामुळे ते झालं. मग जयंत माझे मिस्टर आणि माझा एक मित्र गिरीश ते आम्हाला पंचकेदारच्या ट्रेकला जॉईन झाले आणि मग आम्ही तो पंचकेदारचा ट्रेक असं आमचं एक काही महिन्यांपूर्वीच आमचं सगळं एक्सपिडिशन पूर्ण झालं. प्रचंड भटकणारे लोक आहेत. प्रश्न खूप आहेत. वेळ खूपच कमी म्हणजे आता अगदीच संपत आलाय. खालून इशारे चालू झालेत संपण्याच्या मागचे. माझा अजून एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न. खरं सांगायचं तर माझ्या एजमधले किंवा 20s-30s मधले अगदीच मला नाहीच दिसत आहे असं म्हणायला लागेल. पण हे सगळेच भटके आहेत. ह्यांनी प्रवास केलेला आहे, करत असतील, ट्रेकिंग करतील, कसे गाडीने भटकतील. तर आमच्या सगळ्यांसाठी एखादा संदेश किंवा मार्गदर्शन का होईना ह्या नोटवर. नाही, संदेश वगैरे असं म्हणणं एवढं काही आम्ही मोठ्या नाही आहोत. पण एज डझंट मॅटर हे तर मी नक्की म्हणू शकते, कारण मी पण 60 क्रॉस केलेली आहे. त्यामुळे एज इज जस्ट अ नंबर. आणि तुमचं पॅशन जे आहे ते जर तुमच्या जीवनाचा परत एक अविभाज्य भाग असेल तर तुम्ही ते साध्य करता. मग त्याला कुठलीही अडचण येत नाही. म्हणजे आपण फक्त कारणं सांगून ते पुढे ढकलत असतो. त्यामुळे एज इज जस्ट नंबर. पॅशन तुमची दृष्टीने महत्त्वाची आणि ऑलवेज थिंक आउट ऑफ बॉक्स की काहीतरी वेगळं करून बघायची एक ऊर्जा असावी. बाकी संदेश वगैरे खरंच नाही, आम्ही लहान होतो असं. संदेश वगैरे नाही. पण मला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की आपलं मन चांगलं असेल तर शरीर छान राहतं, शरीर छान असेल तर मन चांगलं राहते. प्रत्येकाला अनुभव आलेला असेलच. त्यासाठी उद्यापासून दररोज जमेल तितकी सूर्यनमस्कार घाला. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, स्त्रियांना मुख्य म्हणजे तुम्ही जर का स्वतः 2 सूर्यनमस्कार घातलेत ना तर तुमच्या घरातली नातवंड, मुलं मुली तुमच्याबरोबर घालायला लागतील. उल्हास आणि गायत्री गेली काही वर्ष दररोज 108 सूर्यनमस्कार घालतात. हां नाही ठीक आहे, मी गेली काही वर्ष घालत नाही आहे. पण आता मला काही ज्या 2-3 गोष्टी करायच्या प्लॅन आहेत त्याच्यातला स्टॅमिना थोडा अजून वाढवावा म्हणून मी गेले आत्ता काही दिवस माझा चालू आहे संकल्प 110 दिवस दररोज 110 सूर्यनमस्कार. म्हणजे सिंहगडला जायचं असतं 4:10ला मी घर सोडते, पण त्याच्या आधी 110 नमस्कार घालते आणि मग सिंहगड. आणि तुम्हाला ह्याचे अनुभव जो आहे ना तो खरोखरच घेण्यासारखा आहे. आणि तुम्हाला तो दिवसभर फ्रेश ठेवतो. तुमची यू बिकम व्हेरी पॉझिटिव्ह आणि घरामधलं वातावरण अतिशय उत्कृष्ट राहतं. डॉक्टरांना बाजूला ठेवता, तुमच्या श्वासोश्वास व्यवस्थित चालू राहतो. आणि ही व्यायाम नाही आहे, हा व्यायाम नाही म्हणता येणार, परंतु ह्याचा एक खूप सुंदर श्लोक आहे. आदितस्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने आयु प्रज्ञा बलम वीर्यम तेजम तेषाच जायते अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. आता त्यांनी सूर्याचं तीर्थ म्हणजे काय, सूर्याचे रेज, त्याचा सूर्यप्रकाश त्यांनी जठरात धारण करायला सांगितलं आहे. काय कारण असेल बरं? आपण चालतो, आपल्या पायामध्ये शक्ती निर्माण व्हावी असं नाही सांगितलं, बुद्धीमध्ये धारण करा असं नाही सांगितलं, जठरात सांगितलं. त्याचं कारण हे आहे की शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत वरती आणि खाली पसरलेल्या, त्याच्यामधनं सूर्यकिरणांपासून मिळालेली ऊर्जा सगळीकडे पसरो म्हणून जठरात सांगितलं आहे.
तर सूर्यनमस्कार आपल्याकडे असा आलेला आहे युगानुयुगापासून, त्याचा आपण प्रसार केला पाहिजे आणि स्वतः केला पाहिजे. सुंदर श्लोक होता. मला नाही वाटत ह्यानंतर मी वेगळं काही बोलून सांगता करावी. तर खूप छान वाटलं. आयोजकांचं हो नक्की. सायकल प्रेमींसाठी राजस्थानचा विचार. नक्कीच राजस्थानला गेलेलो. हो अगदी. हो राजस्थानमध्ये सायकलिंग हो सायकलिंग आम्ही केलेलं आहे. राजस्थान तुम्ही फोन नंबर घ्या, मी तुम्हाला सगळं सांगेन. नक्कीच इतकी राजस्थानमध्ये काय जयपूर उदयपूर सगळीकडे सायकलिंगचं केलेलं आहे. आणि सर्व भारतभर करताना राजस्थान हा येतच तिथे मध्ये. त्याच्यामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब सगळीचकडे सायकलिंग करता येतं आणि प्रोत्साहन मिळत राहतं. काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा प्रकारे आपण इथे गप्पांना थांबूयात. ऐकायला खूप काही आहे. एक फक्त परत आठवण करून देते, मॅडमनी दोघींनी लिहिलेलं पुस्तक इथे आणलं आहे आणि ते सवलत दरात आज आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. तर ज्यांना इच्छा आहे त्यांना इथे मांडलेले आहेत पुस्तकं, त्यांनी जरूर घ्यावी. आणि खरंच खूप धन्यवाद. खूप छान आणि खूप गोष्टी कळल्या. तुम्ही इतर केलेल्या प्रवासांबद्दल पण ऐकून खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू. गप्पांचा हा अतिशय उत्कृष्ट तुम्ही हे सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला अनेक 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 शुभेच्छा.